तुम्ही सगळेजण माझ्यासमोर बसलेले आहात आणि आपल्या या उद्योजकतेच्या ज्या शिखरापर्यंत पोहोचण्याची आपली जी चढाओढ लागली आहे त्या चढाओढीला एक वेग देण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे माननीय श्री शरद तांदळे सर यांना। तर व्यासपीठावरील मान्यवरांना मी अशी विनंती करते की प्रथमतः त्यांनी पुष्पहार आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करायचे आहेत। ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सरांचं आपल्या कार्यक्रमात आगमन झालेलं आहे। सर, आमचा बिझनेसचा तुम्हाला इंट्रो देतो थोडा। आमचे सर्व व्यावसायिक मंडळी आहेत। काही दुकानदारांना 2 वर्ष झाले, काहींना 4 वर्ष झाले। तर आम्ही एक हे गेट टुगेदर असं कोणी केलेलं नाही फ्रँचायझीसाठी, कारण इतर मालक लोक कोणाला एकत्र येऊ देत नाही, प्रत्येकाला वेगवेगळं ठेवतात। पण आमचं म्हणजे एक कुटुंब आहे। आज कुटुंब सगळं तुमच्याशी काही क्वेश्चन वगैरे करणार आहे। तर सरांना आपण म्हणजे आपलं जे गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे हा झालेलाच आहे। तर आपण सरांचं स्वागत वगैरे करून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सरांचंच आपण लेक्चरला आपण डायरेक्ट सुरुवात करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आयुष्याच्या वाटेत वाट सुरू होताना अनेक अशा अडचणी येतात आणि या अडचणींना या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण उद्योजकतेचा अवलंब करतो आणि या उद्योजकतेचा अवलंब करताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आपण आमंत्रित करूया आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांना माननीय श्री शरद तांदळे सर। एक उत्तम वक्ते, लेखक आणि व्यावसायिक म्हणून त्यांचा परिचय आपल्याला आहेच, तसंच महाराष्ट्राच्या तरुण युवकांमध्ये जाऊन प्रेरणा देणारी खूप सारे व्याख्याने त्यांनी आजवर केलेली आहेत। खूप अशा पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। त्यांचे 2 पुस्तकं हे पब्लिश झालेत, एक आता अजून पब्लिश होण्याचं बाकी आहे, येणारच आहे ते वाचकांच्या भेटीसाठी। आणि त्यांना द एंटरप्रेन्योर अवॉर्ड 2013 हा मिळालेला आहे। सरांचा सत्कार आपल्या शुराय उद्योग समूहाचे माननीय श्री पराग पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि शरद तांदळे सरांनी हा छोटेखानी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री दीपक ढाकणे सर यांचा सत्कार डॉक्टर नरेश पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि दीपक ढाकणे सरांनी हा सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते। खूप वेळ न घेता लगेचच आपण आमंत्रित करूया उद्योजकांना उद्योजकता खऱ्या अर्थाने समजावून सांगणाऱ्या शरद तांदळे सर यांना। मला तर पहिले फार कौतुक वाटलं तुमचं की इतक्या फास्ट कार्यक्रम सुरू झाला, डायरेक्टच मी माईकवर आल्यासारखं झालं मला। आणि असं असतं ना बऱ्याचदा की आधी 2-3 जण बोलले तर त्यांचं आठवून आपण बोलता येईल काय ते, आणि डायरेक्ट पहिल्यांदाच आल्यावर लय गोची होती माणसाची। आणि सगळ्यात पहिले काय माहिती आहे का की मला फुले वा मला आवडत नाही, म्हणजे कसं की एकाने यायचं भाषण द्यायचं निघून जायचं आणि स्वतःला व्याख्याता म्हणून उडीत राहायचं, तसे प्रकार मला बिलकुल आवडत नाही। पण ते माझ्या नशिबी तेच येते। आणि घेणं देणं शिवसेना असा एक शब्द आहे आमच्याकडे, तर घेणं देणं मी व्याख्याता झालो आहे।
आणि खरं सांगतो मग आयुष्यात जे अनुभव आले ते सांगत गेलो. लोकांना वाटलं हे लय मोठा वागताय, तसं काही नाही आहे. मी पण बिझनेसमध्ये होतो आणि आता खरं सांगतो मी कार्यक्रम बंद केलेला माणूस आहे. म्हणजे असे व्याख्यानाचे कार्यक्रमाला कुणी बोलवतं ना तर मी नाही म्हणून सांगतो. बऱ्याच जणांना राग येतो, अरे काय लय शहाणा झाला, लय मोठा झाला काय आता एक कार्यक्रमाला येऊन मार्गदर्शन करायचे मार्गदर्शन. ते काय होतं माहिती आहे का, आयुष्यात एक याच्यावर मला एक गोष्ट लक्षात आली. गेल्या महिन्यातच माझा मित्र आहे सुदर्शन, त्याला म्हणलं होतं काय झालं म्हणलं की मी तर काय म्हातारा दिसतं काय नाही, पण लोकांनी मला केलं रमाकांत आचरेकर. अरे म्हणलं मीच बॅट सोडली नाही अजून, मी सचिन आहे. आणि मग ते लागलं टॅग मार्गदर्शक. आणि बऱ्याचदा मग असं एक फेज येत असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. परागजी तुमच्या बी येईल सावध राहायच्यापासून. ते फेज असा असतं की माणसाला मिले भारी असं वाटायला लागतं. आणि उद्योजकतेत सगळ्यात वाईट गुण मी म्हणत असतो ना की आता काय काय समस्या आहेत उद्योजकतेच्या. नॉर्मल समस्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत कारण तुम्ही मॅक्झिमम बिझनेसमध्ये आहात. पण मेजर समस्या कोणत्या आहेत माहिती का. मेजर समस्या मला जे आत्ता दिसल्यात ते हे आहेत की माणसाला स्वतःला सुपिरियर वाटायला लागणं. सुपिरियर म्हणजे काय, एखाद्याची फ्रँचायझी चालत असेल, चांगली चालत असेल, त्याला वाटतं मिले भारी. आता परागजी त्याच्यापासून खरंच सावध राहायचं पहिले की ब्रँड झाला, 60 फ्रँचायझीज झाल्या, असं वाटायला लागतं की यार मैं कुछ बनाया. आणि ज्या दिवशी असं वाटतं ना मैं कुछ बनाया त्या दिवशी संपायला सुरुवात होत असते. कारण मलाही असं वाटायला लागलं होतं मिले भारी म्हणून. गेले 2-3 वर्ष परत वाया. त्या चक्करमध्ये काय तांदळे सर काय भारी आहे तुम्ही, मी उगाच गुदगुल्या मला काय सर काय लिहिले मस्त, मला मजा वाटायला. कुणी म्हणा सर मी तुमचा लय फॅन आहे, मला पहिले लय मजा वाटायला लागली. नंतर कळालं लयच पाचटपणा आहे. तर उद्योजकतेत सगळ्यात वाईट दुर्गुण काय आहे की एकदा तुमचा बिझनेस सक्सेस झाला ना कौतुकाचे झालरले होत असते. लय लोक कौतुक करत असतात, अरे वा किती छान म्हणून, अरे वा तुझी फ्रँचायझी लय जोरात चाललं, अरे वा तू एवढं भारी केलं. मी तर म्हणत असतो एखाद्याला संपवायचं असलं त्याचं लय कौतुक करा, ते संपून जाते त्यात. माराबिराचं शॉर्टच राहिलेलं नाही आता. रोज म्हणायचं भैया तो सर कोणीच नाही, ते त्याच्यातच रात्री त्याला झोपही येत नाही काहीच होत नाही. आणि मला तसं लय जणांनी केलं, लय भारी. मला आता कदर आला त्याचा. आणि कदरमध्ये काय झालं की आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कशाने जातो माहिती का, प्रसिद्धी. प्रसिद्धी म्हणजे काय, तुम्ही म्हणता प्रसिद्धी म्हणजे काय. एकदा आपलं कौतुक झालं, आपली फ्रँचायझी चालायला लागली तर माणसाला असं वाटायला लागतं मी आता लय भारी आहे, मी काहीतरी डेंजर आहे. आणि मग त्याला सुचायला लागतात वेगवेगळे नवीन. उद्योजकतेचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आपल्याला युवा उद्योजक चांगलं वाटतंय, नवीन स्टार्टअप चांगलं वाटतंय, पण हे बी विरुद्ध काही दिवसांनी बोर होतं आपल्याला. आणि मग माणूस एक स्टेप बाजूला सरकते आणि काय विचार करते, पैसे यायला लागला रक्तदान शिबिर घेतो कडे मी आता ते देवाच्या एखाद्या कार्यक्रमाला स्पॉन्सर करावं लागत. नंतर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, लय मोठे गोचिडं चिटकायला लागतात. गोचिडं माहिती आहे काय करते, रक्त पितात गाईचं. तर हे गोचिडांपासून वाचायचं आहे आपल्याला. गोचिडं कसे असतात, आपला व्यवसाय आपलं दुकान चांगलं चालू झालं की आपल्याला येऊन गोड बोलणार, काय भैया म्हणणार, पुढं करणार, लयच गोड बोलणार, कामापेक्षा जास्त गोड बोलणार. आणि त्यावेळेस ते नाही का तुमच्याकडून काहीतरी फायदा घेऊन आलेला असते. तर मी म्हणतो ना माणसाने आयुष्यात असे गोचिडं झटकायला शिकावे. मग गोचिडं कुणी असू शकतात, आपले पाहुणे असू शकतात, मित्र असू शकतात, आपल्याला मोठेपणा देणार कुणी असू शकतो ते गोचिड. आणि गोचिडांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ते गाईच्या अंगावर रक्त पिते, दूध नाही पित. तर मिनिमम त्याने दूध पिलंच चालतंय. म्हणजे आपल्याकडून नॉलेज घेणं, आपल्याकडून मार्गदर्शन घेणं हे ठीक आहे, पण आपलं रक्त पिणारी एक गँग असते तिच्यापासून आपल्याला वाचायचं. आणि ती गँग कधी येते आपल्या आयुष्यात, तर ती येते प्रसिद्धीने. मी तर म्हणत असतो ना की कमी वयात मिळालेली प्रसिद्धी तुम्हाला नैराश्यात नेते, डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. तुम्हाला सांगू का, मी माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे ज्यावेळेस बघतो ना 2009-10ला सुदर्शन आईसोबत माझ्या आम्ही इतके खुश होतो. खुश का असे होतं, माझ्या खिशात कंटिन्यू 4-5 लाख असायचे. बॅग येता म्हणजे वडिलांना मी 2011ला गाडी गिफ्ट केली, मी कॅश केली i20 कॅश केली. आणि त्याच्यात वाईट काय होतं की मला ती गाडी चालवता येत नव्हती. त्या दुकानदाराला असं वाटलं हे कोण कपडे घालून आलाय कसं, डायरेक्ट बॅगमधून पैसे काढले. म्हणजे एवढं सुखी होतो. आणि अवॉर्ड मिळाला, नाव एवढं झालं, 2015-16 लाख रुपयाला त्रासलं होतं मी. कारण की त्यावेळेस डोक्यात भ्रम होता, अरे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, प्रिन्स चार्ल्सने अवॉर्ड मिळाला, आणि त्या झाकीत राहिलो बरेच दिवस. तर हे सगळ्यात जास्त वाईट काय, प्रसिद्धी मिळणं. आणि त्याच्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे. प्रसिद्धीचे लय मोठे ड्रॉबॅक्स. म्हणजे आता तुम्ही बघा, प्रत्येकाला फेम पाहिजे, प्रत्येकाला फेम पाहिजे.
प्रत्येकाला वाटतं यार मी पण मोटिवेशनल भाषण देऊ शकतो, माझ्याकडं लय स्टोरी आहे. 90% लोकांचं तर मी म्हणत असतो ना, लय जणांकडे त्यांच्या स्टोऱ्या रेडी आहेत संघर्षाच्या, पण यशच नाही. भाषणं रेडी आहेत की मी सक्सेसफुल झालं तर मी असं बोलन, पण ते कोणत्या चक्करमध्ये ते लोकांची भाषणं ऐकतं, ते यूट्यूबला ऐकते, कंटिन्यू मोटिवेशन घेत आहे, मेंदू भदीर होईपर्यंत मोटिवेशन घेतो आपण. म्हणजे मी एका भाषणात म्हणलं होतं की आम्ही कॉलेजला वेगळंच काहीतरी बघायचं यूट्यूबवर, आता लोक काही बघायला लागलेत, मोटिवेशन बघायला लागलेत आता. म्हणजे किती मेंदू भजाळला आपला, की कायम प्रेरणा पाहिजे आपल्याला. आणि ह्याच्यात काय झालं, मग मला पण नवीन नवीन मजा वाटत होती. यूट्यूबला आपला व्हिडिओ कोणी पाहिला, लय पाहिला, नंतर लक्षात आलं बाबा हे एक नवीनच ब्लंडर आहे. कारण प्रसिद्धी म्हणलं ना तुम्हाला, माणसाला पहिले कौतुक वाटायला लागतं, नंतर मोठेपणा असा वाटतो. हे बिझनेसचे ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या स्टेजला असताना याच्यापासून वाचायचं आहे आपल्याला. मी तर म्हणतो ना की वयाच्या 40-45पर्यंत तुमची बाहेर ओळख नसली तरी चालते. जर आपण स्टार्टिंगपासून सोशल मीडियाची चमक धमक आहे ना एवढी, आता प्रत्येकाला भारी दिसायचे, यूट्यूबवर प्रत्येकाला जायचे, इंस्टावर प्रत्येकाला चांगला फोटो टाकायचा आहे, प्रत्येकाला चांगलं दिसायचं आहे. काय काय महाभक्त सांगत असतं ना, ए दुनिया वालो देख मैं आ गया, आणि ते घराच्या बाहेर निघा ना. म्हणजे सांगायचं कसं की स्टेटस इतके भारी भारी ठेवणार आपण, स्टेटसमध्ये वेळ घालतो आपण, आणि एका नवीन स्वप्नवत जगात जातो आपण. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त वाईट असताना स्वप्नांच्या जगात जगणं. स्वप्नांच्या जगात जगणं म्हणजे काय, आज एक दुकान आहे, उद्या 3, मग 5, मग 10, मग 1 कोटी येणार, मग मी तिकडे पैसे टाकणार, मग मी तिकडून मग बिल्डर लाईनमध्ये टाकणार, मग मी इकडून इकडं जाणार, तिकडून तिकडं जाणार, आणि तिकडून तिकडं जाणार, हाय जागेवरच. म्हणजे सांगायचं काय ते की, आणि त्या स्वप्नांच्या जगात जाऊन आपण स्वतःच्या भावनेशी खेळत असतो, आपण कुरेदत असतो आपल्या दुःखांना. तर मी म्हणतो की आपण जिथं आहोत, जसे आहोत तसंच पर डे अपडेशन. आता बरेच जण मला विचारतात ना, सर तुम्हाला काय वाटतं ड्रीम कसं असावं, आयुष्याचं स्वप्न कसं असावं, काय स्वप्न असू शकतं आपण. विचार करायचं. मला आधी वाटायचं माझं स्वप्न म्हणजे असं असावं किंवा एखादी वाडीबिडी असावं, प्रभात रोडला एखादा बंगला बिंगला असावं, गावाकडे एक लास्टला आपण सगळे मातीतून आले, सगळे खेड्यातली बॅकग्राऊंड आहे आपलं. लास्ट स्वप्न काय माहिती आहे का, माझं तरी आणि लय जणांचं तेच, माझा 20 एकर बागायती पाहिजे आणि तिथं मी शेती केली पाहिजे मरताना. म्हणजे आपलं रिव्हर्स बी आपण जमिनीतच जायचा विचार करू. म्हणजे तुम्ही IAS अधिकाऱ्याला विचारा स्वप्न काय आहे, पराग तुला काय स्वप्न आहे तुझं, लास्टला हे स्वप्न असतं की शेवटच्या वेळेस माझी 25-50 एकर बागायती असावी, तिथं मी भेंडी लावावी, ती भेंडी तोडून मी खावी. हे स्वप्न आहे आपलं. आपण लास्ट एंडला तिथपर्यंत, पण मध्यंतरीच्या काळात आपल्याला वेगवेगळे स्वप्न पडायला लागतात. बऱ्याचदा कळतच नाही की नेमकं स्वप्न म्हणजे, आपण ते एका वेगळ्या जगात जातो. मी तर तुम्हाला म्हणतो ना की हे प्रसिद्धी बिसिद्धीचे जग लय वाईट आहे, आणि मी त्याच्यातून आत्ता का बोलतो, कारण मी त्याच्यातून सफर व्हायला. सफर म्हणजे काय, 2013पर्यंत मी मला नाही माझ्या खिशात पैसे होते, आम्ही मस्त खुश होतो, डेली मटण खाणाऱ्यापैकी मी, डेली, आणि हॉटेल बी फिक्स होतो पुण्यातलं, आणि एकटा नाही 15-16 लेबर घेऊन. तुम्ही विचार करा, रोज 15 लोकांना मटण खाऊ घालत, तरी मला आधी कधी वाटलं नाही कारण माझ्याकडे पैसे नाही, कारण की ह्या सगळ्यापासून लांब होतो. आणि जसंच ते 2013ला अवॉर्ड मिळाला लंडनचा, म्हणजे मी तर म्हणतो ते अवॉर्ड म्हणजे ते देवाने काय बदला घेतला का काय माहिती, सुखी होतं. कुणाला माहीत नव्हतं, काही नव्हतं, शेजारून चाललं तर कळतं नव्हतं, कुठं सिगरेट पितं उभं राहिलं कुणी बघत नव्हता, भीती वाटायला लागली. सर मी तुमचा फॅन यार, पिऊ दे सिगरेट, सोडायची वेळ आणली माझ्यावर. म्हणजे सांगायचं काय की तुमची प्रायव्हसी लाईफच राहत आहे काय, कुणा लई न मारता येई ना, लय गोची झाली, आणि कुणाकडं बघता येई ना, कुठं चहा पिता येई ना रोडवर बरोबर, म्हणजे हे लयच घाण आयटम आहे. आणि 2014ला प्रसिद्धी झाली, सर ते जरा बिझनेसविषयी मार्गदर्शन पाहिजे होतं. अरे थांब, मला माझं टेंडर भरायचं बाकी आहे, सर ते जरा थोडं वेळ द्या की तुम्ही, जरा मला जरा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला आहे. अरे मीच परेशान आहे माझ्या बिझनेसनी, जरा थांब की. मग हे काय होतं, मग त्याला नाही वेळ दिला, नाही तांदळे सर फार शहाणा समजतो स्वतःला, याचं काही खरं नाही, आता मोठा झाला, आता मित्र बी म्हणाले मोठा झाला. आपल्या जीवाला माहिती आहे आपण असेच आहेत, कपड्याच्या आत सगळे सेम आहे, जसलं तसंच आहे. कुठं मोठं झालं आपण, लोक लढता नाही, लय भारी झाला, भारी बिरी कुणी नसतं. आणि हे सोशल मीडियावर लोक नाही का इतकं ब्लंडर करून ठेवते ना, एखाद्या माणसाला एवढं मोठं करून ठेवते, एखाद्याला लय कमी करून ठेवते, त्यामुळे त्या नादात आपण पडायचं नाही. पण काय झालं, 14 मी काय सांगितलं, मी एकदम फोकस होतो. माझं टेंडर भरणं, अधिकाऱ्यांना भेटणं, लेबरचं पेमेंट वेळेवर करणं, मटेरियल व्यवस्थित भरणं, सगळं व्यवस्थित चालू होतं. इतकं सुखी आयुष्य होतं. 14ला जी प्रसिद्धी मिळाली, तांदळे सर तेवढं कार्यक्रमाला डेट द्या की. तुम्ही सांगा, म्हणजे मी स्वतःचं ॲनालिसिस केलं. तुम्हाला एक सवय सांगतो, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नाही का एकदा स्वतःचं सेल्फ ॲनालाइज करायचं.
सेल्फ ॲनालाइज कसं करायचं? आपला वाढदिवस असतो ना किंवा नवीन वर्ष करतो आपण, वाढदिवसच पकडा, मी वाढदिवसाला पकडतो कारण त्या दिवशी आपण जन्माला, त्या दिवशी सकाळी उठायचं आणि 5 मिनटं म्हणायचं यार भाई तू काय केलं गेल्या 10 वर्ष, स्वतःला विचारायचं. आणि त्याच्यात परत एक विचारायचं गेल्या वर्षात मी काय केलं, गेल्या वर्षात माझ्यात काही बदल झाला आहे का नाही झाला का, मी जिथलं तिथंच आहे. बऱ्याचदा काय होतं, फिरून फिरून भोपळे चौकात येणं म्हणते एक मन आहे. आपल्याला असं वाटत असतं आपण लई पळायलो, पण आपण गोल गोल पळत असतो, आपलं कळतच नाही आपण नेमकं पळतोय कुठं. आणि मग मी माझं ॲनालाइज केलं तर म्हणणार 10 वर्षात मी 350 कार्यक्रमांना गेलो. ॲनालिसिस, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेज सगळे तुमच्या नाशिकला मी 5 वेळेस आलो आता. 350 कार्यक्रमाला गेलो म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 10 वर्षातलं 1 वर्ष गायब. उद्या कार्यक्रम उद्या कार्यक्रम उद्या कार्यक्रम म्हणून 1 दिवस आधीचा गायब, म्हणजे गेले 2 वर्ष. 10 वर्षातले 2 वर्ष हे गायब. नंतर कार्यक्रमानंतर कसा झाला हे विचारण्यात 1 वर्ष, 1 दिवस गेला. आता घरी गेलं की बायको म्हणणार कसा झाला कार्यक्रम, छान झाला. मी पण त्या ट्रान्समध्ये यार मी छान बोललो का, म्हणजे ओऱ्यात माझ्या उद्या टेंडर भरायचं येणार आहे का, नाही रात्री मी उशीर जाणार आता. काल नाशिकला गेलतो, पाठदुखीचा तर असं मला सध्या सुरू झाला. काल नाशिकला गेलतो, छान झाला कार्यक्रम. अरे पराग पोरगले भारी, ह्या चर्चेत 1 दिवस, म्हणजे गेले 3 दिवस, म्हणजे 10 वर्षातले 3 वर्ष मी शून्य होतो, शून्य. कसा बिझनेस वाढत, हे झालं कशामुळं, हे झालं प्रसिद्धीमुळं. मी म्हणतो ना, उद्योजक आहात तुम्ही, नवीन व्यवसाय करतात, कृपया पहिले 10 वर्ष प्रसिद्धी ह्याच्या चक्करमध्ये पडायचं नाही. लय घाण कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला वाटते ती तात्पुरती गुदगुल्या आहेत त्या, पण तुम्हाला ते क्रिएटिव्ह वर्क करण्यापासून लांब नेतं. म्हणजे उदाहरणार्थ काय, आपण सगळेजण प्लॅन करत असतो, सगळेजण प्लॅन करतो, अरे नाही आता पुढच्या महिन्यात हे करायचं आहे, ह्या वर्षी हे करायचं आहे, दिवाळीत हे करायचं आहे. परत आपल्या डोक्यात असतं अरे ते त्र्यंबकेश्वरला जायचे, मुंबईला एकदा जाऊन यायचे, औरंगाबादला इकडे जायचे, ह्या पाहुण्याकडे जायचे. अशी तुम्ही एकदा नाही का, आता आज रात्री जाऊन यादी काढा काय काय राहिले आपल्या आयुष्यात, तर तुमच्या लक्षात येणे 500-600 आयटम राहिलेत. बऱ्याच जणांचं आता मला असतं की अरे बीचवर जायचं राहिले, अरे विमानात बसायचं राहिले, अरे दिल्ली बघायची राहिली. असे आपल्या मनातले लय मोठे 10 वर्ष नंतर बघू, नंतर करू, असं करून करून आपण आपल्या छोट्या मेंदूमध्ये हे भली मोठी यादी करून ठेवली आहे. आणि ती यादी दररोजच्या याच्यात व्हायनाच, कारण दररोज आज दुपारी काहीतरी आहे, उद्या सकाळी काहीतरी आहे. आणि जे मनात आहे ना, मी त्याला काय म्हणतो, अशा ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ना, याला मी कचरा म्हणतो. एक करायचं, फायनान्शियल इयर करा, 1 जानेवारी to 1 जानेवारी करा, नाही तर वाढदिवस तो वाढदिवस करा. ह्या वर्षात एक प्रण घ्यायचा की 2024ला मी सगळा कचरा साफ करेन, तर तुम्हाला पुढचा रस्ता चांगला दिसणार. पहिले कचरा साफ करेन, म्हणजे जे राहिले ना ते एकदा करून टाकू ना, एकदा करून टाकू. किती दिवस ते घेऊन जायचे, आपण म्हणतो ना डोक्यावर ओझं, ते ओझंच आहे, आपण ओझं घेऊन चालायला लागलो डेली. आणि मी तसं लय दिवस ओझं घेऊन फिरलो, आम्ही याद्याच केल्या, याद्या केल्या संपून टाकलं. अरे केरळला जायचं होतं, जाऊन आलो. का बरं सारखं डोक्यात यायचं, केरळला जायचे, मुंबईला जायचे, अरे नागपूरला जायचे, अरे दिल्लीला जाऊन यायचे, सगळं करून टाकलं. मग आता जरा मेंदू जरा रिकामा झाल्यासारखं वाटतं की अरे आता मी काहीतरी नवीन आयडिया. तेव्हा माझ्या डोक्यात नवीन आयडिया यायला आणि नवीन मोटिवेशन यायला, पण नवीन मोटिवेशन पण येऊन उपयोग होत नाही का. तुम्ही दररोजच्या आयुष्याला तुमच्या नियम लावून घेतो का, नाही नियम लावले. मला त्या टाईम मॅनेजमेंटचं आवडतच नाही. आपण टाईम मॅनेजमेंट करतो ना, सकाळी 6ला उठणार, 7ला दुकान उघडणार, 7:30ला हे करणार. ज्या दिवशी टाईम लावला त्या दिवशी 1 तास लेट झोप जागी ती, इतकं वाईट आहे ते. आणि गव्हर्नमेंटचे कामं करतो मी, 10 वाजता त्या साहेबांना भेटणार, ते साहेबच 12 वाजता येते, आणि यादी 12ला मी दुसरं लिहिलं असतं. तर हे जग एवढं अनप्रेडिक्टेबल आहे. अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय, नाही सांगताय तू 1 घंट्याने काय होईल, लोक असतेन का नसतेन, गायब होईल. त्याच्यामुळं मी मॅनेजमेंटची नवीन पद्धत लावली. मी टार्गेट सेट केले आयुष्याचे, वर्षाचे टेस्ट सेट केले, 5 वर्षाचे सेट केले. आणि हे कधी सेट केलं मी, सगळं वाहून गेल्यावर, म्हणजे लय मोठा लॉस झाल्यावर. आणि नंतर मला कळालं अरे यार हे लयच आपल्याकडून हुकलेलं गेलं. तर तुम्हालाही सांगायचं कारण आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या बाबतीत टाईम मॅनेजमेंट करा, नाही तर टाईम मॅनेजमेंट नाही केलं आपण. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, घंटेने नाही, इयरनी, की ह्या वर्षात मला ह्या 5 गोष्टी करायच्या. आता तुम्ही 3 वर्षात, मला पराग तुझं मला लय कौतुक वाटतं. म्हणजे लॉकडाऊन नंतर मी तुला असं वाटेल मी एकतर अशा ब्रँडच्या पर्सनल कार्यक्रमाला जात नाही, मी सोशल काम कार्यक्रमाला जातो. पण त्याने तुझ्याबद्दल बायोडाटा पाठवला मला. मी म्हणलं अरे 3 वर्षात कसं काय उभं राहिलं, आणि तू गेट टुगेदर कसं काय करायला लागला, एवढ्या लोकांना एकत्र नसतं आणायचं, यांची एकमेकाची ओळख झाली, यांनी केला शरद नावाचा ब्रँड चालू, मग काय करशील. कारण की भांडवळ लय डेंजर असते, चांगलं तू बरोबर द्यायचं नाही, त्याच्यात कसं काड्या घालता येतात, त्याला कसं पाडता येईल. आणि मला याचं एक कौतुक वाटलं,
की तू याला कुटुंब म्हणला. म्हणजे खरं सांगतो ना, सकारात्मक विचारांची तुम्ही उद्योजकांना माझ्याकडून याच्यासाठी शुभेच्छा की तुम्ही स्वतःला कुटुंब समजतात. आणि परागचं सुद्धा कौतुक मला याच्यात की कारण की लोक असे असतात ना, ब्रँड फॅक्टर माहिती आहे, जेवढ्या ब्रँड आहेत मी सगळ्यांना भेटलो आणि आम्हाला माहिती आहे नाही त्याला मेन रेसिपी सांगायची नाही, त्याला थर्ड मारा, ह्याला थर्ड मारा, त्याच चक्करमध्ये असते. म्हणजे अर्धा बिझनेसचं वेळ त्यातच असतो. त्याला सांगू नका, त्याला दाखवू नका, त्याला माहिती होऊ देऊ नका, आणि कुणाला सांगायचं नाही, आणि त्यांना आपलं चांगलं देखवत नाही. आणि सगळा महाराष्ट्र म्हणतो त्यांना आपलं चांगलं देखवत नाही. नेमकं कुणाला कुणाचं देखवणं तेच कळणार. म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला चांगलं नाही तो तिकडं म्हणतो की आपल्याला चांगलं देखवत नाही. तर याच्यात लपवालपी इतका आयटम झाला, आणि त्याच्यात तू एवढं सगळ्यांना एकत्र आणतोयस. तर मला तुझ्याबद्दल खरंच कौतुक वाटलं म्हणजे. आणि 3 वर्षात 60 म्हणजे महिन्याला 2 ॲव्हरेज जर काढला तर महिन्याला 2, आणि त्याच्यात चहा. म्हणजे मी ह्या रेंजला आलतो आता मागेच्या का भाषणात म्हणलं अरे बंद करा ना यार चहा, जे ते येते चहाचाच ब्रँड करता यार म्हणलं, नवीन काही पाजा का आम्ही फक्त चहाच पितो. असं एका भाषणात म्हणलं की दिसलं की धर चहा, दिसलं की धर चहा. अरे किती तर पिन माणूस, अरे बघा ना ज्यूस बघा, काही दुसरं बघा. तर पण आणि मला चहा लय आवडतं सगळ्यात पहिले. तर एवढा म्हणजे मोठ्या मोठ्या आपण ब्रँडचं पाहतात. तर मला असं वाटतं की एका गोष्टीवर तू मर्यादित राहू नये, तुम्हीसुद्धा मर्यादित राहू नये. याच्यात अपग्रेडेशन सगळ्यात महत्त्वाचं. बघा तुम्ही आता आपण कॉफी कॅफे डे पाहतो, ट्रू अँड फॉल्स पण बघितले पाहिजे व्यवसाय. कॉफी कॅफे डे पाहतो, एवढा मोठा ब्रँड झाला, गडगडला. तर मला असं वाटतं की ह्या फेल्युअर स्टोऱ्यासुद्धा वाचून घ्या. आणि तो 8-60पर्यंत मला नाही वाटतं ते 60 यश आहे. मी याला यश म्हणत नाही. मला तू 600च्या वेळेस बोलू, 1000च्या वेळेस बोलू, 1000 झाल्या. मी तर तुला सांगतो की 1000 ज्या दिवशी होतील त्याच दिवशी तू त्याला सक्सेसफुल मान. कारण 3 वर्षात जो 60 करू शकतो तो पुढच्या 5 वर्षात 1000 करू शकतो. आणि असं नाही की एकाने एकच घ्यावी, 2-2, 3-3 घेतले तरी चालतं. पण मला वाटतं की ही संख्या वाढवली तर ब्रँड व्हॅल्यू वाढत राहते. कारण की याच्यात लय जाणे. आता तर कोणी उपसरपंचच्या, सरपंचच्या, तलाठीच्या, म्हसोबाच्या, तिकडं तुम्ही साताऱ्याकडे जा, म्हसोबाच्या काही चहा आहे आणि चवना व्ह्यू काहीच नाही, नुसतं चहा. तर मला असं वाटतं की ह्या चहासोबत तू म्हणता यार इथं बोलले तुला एवढा सन्मान दिला आणि तू या मला सांग. पण फॅक्ट आहे, आपण सगळ्यांनी पाहिले ते बोलतो. आणि मी सुद्धा एका बिझनेसवर मर्यादित होतो, तोपर्यंत मला एवढी ग्रोथ नव्हती. मी 1+1 केलं, 1+2 केले, 1+3 केले. आणि आपण काही हे नाही ना, आपण काही मारवाडी नाही. ते पेठीवर बापाची होती, बापाच्या बापाची होती, बापाच्या बापाची होती, तिथून त्यांनी घेतली, मग मी घेतली. मग मी त्या याच्यावर बसतोय, गादीवर बसतोय आणि पैसे मोजतोय. आपण नवीन जनरेशनचे आहेत, म्हणजे काय नवीन प्रयोग करून बघणार आहेत. आणि आंत्रप्रेनर शब्द जो आहे ना, मला ज्यावेळेस आवड मिळाला आंत्रप्रेनर, त्यावेळेस सुद्धा माझ्या डोक्यात आलं अरे आंत्रप्रेनर म्हणजे काय. आंत्रप्रेनर म्हणजे दुकान टाकून बसणं, आंत्रप्रेनर म्हणजे हॉटेल टाकून बसणं, आंत्रप्रेनर म्हणजे काय. असा माणूस की जो प्रयोग करत राहतो. कुठले प्रयोग? बिझनेसचे प्रयोग. एका प्रयोगावर, एका गोष्टीवर जो थांबत नाही तोच आंत्रप्रेनर. आणि आपल्याला काय करायचं, प्रयोग करत जायचे, वाढवत जायचे. डोकं खा ना, अरे नवीन अजून काही इनोव्हेशन करतात, नवीन अजून पुढे जाता येते का. कारण की स्काय इज द लिमिट. आपण बघा ना, ते म्हातारा होतं ते मॅकडॉनल्ड्सवालं, 60-62 वर्ष चालू केलं. किती पैशाची भूक असेल त्याला. ते आपले पुण्यापर्यंत येऊन थांबले, आमच्या बीडमध्ये झालं आहे आता. म्हणजे कंपनी अमेरिकेतली आज जगभर ब्रँच केल्या. मग एक विचार करा की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि मी म्हणतो ना, स्वप्न म्हणजे काय, मागाशी म्हणणं काय, ड्रीम्स. काय ड्रीम असू शकतं मला, ऑडी, एक बंगला. आता लई लवकर काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे एक नवीन लवकर म्हातारा व्हायची सवय लागली. नवीन म्हातारा व्हायची सवय म्हणजे कशी, त्या माणसाने 60 वर्ष चालू केला. आणि आपल्याकडे नवीन म्हातारा कसं, आता मी बीडला गेलो, माझ्या मित्रांना भेटलो आणि मित्र दिवाळीत गप्पा मारायला. अरे माझ्या मुलीला नाही का स्केटिंग लय भारी येते. एक जण, माझा मुलगा लय छान लिहितो, माझा मुलगी डान्स लय भारी करते, तुझा मुलगा काय करतो. म्हणलं माझंच मला मिळणे अजून, मी नीट काय करतो की नाही. मीच पीच सोडली नाही, मुलावर यायला मला अजून 10 वर्ष आहेत. म्हणजे काय होतं की आपण अवेळी आपले स्वप्न शिफ्ट करून आपले स्वप्न पूर्ण करेन म्हणून मुलांवर प्रेशर करतो. तर माझं म्हणणं येतं की वयाच्या 55पर्यंत 60पर्यंत स्वप्न डायव्हर्ट करू नका, आपल्यालाच ते पूर्ण करायचे. असं नाही की माझ्या मुलालाच करायचे आणि ह्यालाच करायचे, अरे तू शिक. आपल्याकडे म्हण ना, मला जे जमलं नाही तू कर, जे मला मिळालं नाही मी ते तुला देतो, रोज मटण खा, बधीर होऊन जाते. अहो लई खतरनाक आहेत आमच्याकडच्या. माझी आई सफरचंद सोडून देईन
पण मला देत नाही, दुसऱ्याला देणारच नाही, ते सडलेलं चालत तिला. हे आयाबिले खतरनाक असतात. म्हणजे सांगायचं काय की त्या पोरावर एवढं प्रेम करतात की ते मेंदू बधीर होऊन जातो. माझं एक म्हणणं येतं की लवकर स्वप्न आपल्या पोरांवर टाकूच ना. वयाच्या 50पर्यंत स्पीचवर राहायचा, 60पर्यंत मुलगा आहे ना, त्याच्या बाबतीत आपलं एकच दायित्व, त्याला चांगली शाळा आणि त्याचे चांगले मित्र आहेत का नाही एवढं चेक कर. चांगली शाळा, चांगले मित्र, आपण त्याला पुस्तकं आणून देतात का. बरेच जणांना असं वाटतं की पोरं म्हणतात ना, तुझ्यासाठी मी काय नाही केलं, तुला कपडे दिले, गाडी दिली, घोड्या दिल्या. मेंदू 100% बधीर होणार त्याचं, गॅरंटेड. हे जे टुकार पोरं दिसतात ना ते त्याच लाईनवरचे आहेत. मग मुलांना काय दिलं पाहिजे आपण. म्हणजे मी म्हणलं ना, उद्योजक व्हायचं म्हणजे नुसते पैसे कमवायचे का आपल्याला. उद्योजक व्हायचं म्हणजे हां चल माझ्याकडे 2 कोटी रुपये आहेत आणि तुझ्याकडे काही नाही, हां काय करायचं पैशाचं, सगळे काजू खाणार आहेत. आज 15,000ला काजू खातो. जगातला सगळे आयटम तुम्ही सगळे खाऊ शकता, एवढे तर पैसे आपल्याकडे आहेत. काजू खाऊ शकतो, दररोज दम बिर्याणी म्हणलं तर खाऊ शकतो आपण. दर ह्याचं उकडलेलं खाऊ आज बटन, हां काय याच्यापेक्षा भारी काय, भारी केक आपण खाऊ शकतो, सगळे खाऊ शकतो. म्हणजे आज आपण मानवजातीच्या इतिहासातल्या सगळ्यात चांगल्या पॉईंटवर आहेत. सगळ्यात चांगला म्हणजे कोणता, आपण आदिवासी जन्मला असतो, मेलो असतो तेव्हाच मग काय झालं, स्वातंत्र्य युद्धात गोळी मिली असती खालास, मुघलांनी चाकू खुपशेला असता खालास, काहीच करता दादच मागता येत नव्हती. आज आपण मानवजातीतल्या सगळ्यात चांगल्या टप्प्यावर जन्माला आलो. म्हणजे मला म्हणतात सक्सेस काय, तर पहिलं सक्सेस हे की जगातल्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म झाला. की आता आपल्या हातात अँड्रॉइड फोन आहे, 2 मिनिटात नॉलेज घेऊ शकतो. कोणी इथं उभं राहिलं तर म्हणून काय रे तुला काय करायचं, थोकलं येतं म्हणून तुझ्या बापात जमीन आहे का, इथपर्यंत फ्रीडम आहे आपल्याला आज. म्हणजे इतक्या चांगल्या कालखंडात आपण आलो आणि ह्याच्यात आपल्याला डिप्रेशन येते. देवबीवरून म्हणत असं नाही दलिंदरा तू चुकीच्या कालखंडात तुला टाकलंय मी, तू आदिवासीच पाहिजे होतास. मग ह्या सगळ्या चांगल्या कालखंडात सुद्धा आपल्याला नैराश्य आलं, स्वप्न दुसऱ्यांना बघतो, आपण आपले ड्रीम्स सोडून देतो. बऱ्याचदा कसं होतं आपल्या आड्यात जुनून लय असतो, मैं कुछ करके दिखाऊंगा, हे जालिम दुनिया वालो, करायचं काहीच नाही. आणि रात्री मग परत 2-3 मोटिवेशनचे भाषणं ऐकायचे, कोणाच तरी मोटिवेशनचं वाचायचं आणि असं विचार करायचं मी काहीतरी मोठं करत. आणि आपण विचार करतो की नुसते पैसे म्हणजे श्रीमंत. मी म्हणतो ना आयुष्यात श्रीमंत व्हायचं नाही आपलं, नुसतं श्रीमंत. ओशो नावाचा एक मोठा होऊन गेला ओशो. ओशोने एक छान वाक्य सांगितलं की माणसाने नाही का नुसतं झोरबा म्हणलं त्यांनी एकटं. झोरबा म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, करोडोपती येतो, त्याच्याकडे लँड क्रुझर आहे, त्याच्याकडे सगळ्या गाड्या आहेत, ज्याच्याकडे बंगला आहे, सगळंच आहे, चार्टर फ्लाईट आहे, त्या व्यक्तीला नाव दिलं त्यांनी झोरबा. आणि दुसरा एक माणूस आहे बुद्ध म्हणजे ज्ञानाचा प्रतीक, ज्याला ज्ञानाचं आपण प्रतीकच मानतो. तर तो ओशो असं म्हणतात की माणसाने नुसतं बुद्ध बी असू नये. म्हणजे नुसतं म्हणायचं मी 2000 पुस्तकं वाचलेत, कशाला वाचले, तो त्याचं आउटपुटच नाही केलं तर कायला वाचले. आणि नुसतं झोरबा बी असू नये, म्हणजे नुसते पैसे बी असू नये. माणसाने मिनिमम काय असावं, लेवलवर झोरबा आणि बुद्ध असं. म्हणजे काय की माणसाकडं पैसे पण असावेत आणि माणसाकडं वाचन नॉलेज पण असावं, सोशल नॉलेज पण असावं. म्हणतात ना बरेच जण आपण श्रीमंताच पोरग बाहेर आहे, ती शाट आहे, सर्किट आहे, पैसे लय त्याकडे, आकलीचा पत्ता नाही त्याला. मग असं आपल्याला मॅच करायचं. मग हे मॅच कशाने होणार आहे, तर आपल्या घरात याच्यात म्हणलं ना उद्योजक. आता मला प्रश्न पडतो वाचलं पाहिजे. आपण म्हणतो काय गरज सर, सकाळी 7ला चालू करावं लागतं आहे, संध्याकाळी 12पर्यंत आहे, गणगणे दुधावाल्याचा फोन आहे, चहाचा फोन आहे, कधी धंदा चलतो ना चलतो, लेबर पळून जातो आहे, ह्या गणगणित माणूस जातो, कधी वाचणार, 60 लोकांना सांभाळायचे, कधी वाचणार, वेळच नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण मी ज्यावेळेस जगातल्या सगळ्या सक्सेस स्टोऱ्या वाचल्या, मग सक्सेस स्टोऱ्या कोणाच्या वाचल्या, मी इलॉन मस्क वाचला, मी वॉरन बफे वाचला, मी बिल गेट्सचं वाचलं, मी रतन टाटा वाचले. बरं मी एका सेक्टरमधले वाचतो का, नाही, मी फक्त बिझनेस नाही बघत. मग मी फिल्म इंडस्ट्रीतलं वाचलं, मी शाहरुख खान बघितला, मी अमिताभ बच्चन बघितला, मग मी मनोज वाजपेयी आवडतो त्याची स्टोरी वाचली. मग मी क्रीडा क्षेत्रात गेलो, मी क्रीडा क्षेत्रातले लोक वाचले. मी सायन्समध्ये गेलो, मी सायन्समधले ज्यांनी सक्सेस मिळवलं आहे ज्या त्या क्षेत्रात, त्या सगळ्या लोकांना वाचल्यावर सगळ्या लोकांमध्ये एक कॉमन लाईन होती की सगळेजण डेली रीडर होते. मग आपल्याला नुसतं श्रीमंत व्हायचं आहे का, तर आपल्याला समृद्ध व्हायचं. काय समृद्ध, श्रीमंत व्हायचं आहे, पैसे तर पाहिजेतच, नगडला किंमत नाही, तर पैसे लय पाहिजेत, पण पैशासोबत ते म्हणता ना ज्ञानाने पैशाला झळाक येते, नुसता पैसा कामाचा. मग डेली वाचन, मग मी म्हणलं वेळच नाही हो. आणि शाहरुख खानला आता 2 पिक्चर आले, त्याचे 1000 करोड रुपये कमवले म्हणतात, त्याला 200 तर मिळाले असते. 400 कोटी रुपये, आता 400 कोटी रुपये मिळाले, आपण काय करतो, मी तर गावाकडे दिसेन त्याला मारीत चलन, पैसे माझ्याकडे, पैसे, गाडी, धूर, बुलेट,
10 बुलेट एका मागे एक, हा म्हणजे माच करीन ना मी. बरं त्याच्याकडे आले 1000 कोटी रुपये, त्यांनी काय केलं? तर तो म्हणला, त्याचा वाढदिवस होता ना आता, त्याची मी क्लिप पाहिली. तो म्हणला मी आठवड्याला 2 पुस्तक वाचतो. अरे म्हणलं का बधीर झालं काय? एवढे पैसे आले वाचायचे कशाला, माणसं ठेवू ना. मग मी याच्याकडे पाहिलं, बिल गेट्स दररोज 2 कोटी रुपये उधळले तरी संपायचे नाहीत मायक्रोसॉफ्टच्या मालकाचे. त्या इलन मस्कने रोज 210 करोड रुपये दररोज केले तरी त्याला 1001 वर्ष पुरते, एवढा पैसा द्यायचा. तरी ते डेली का वाचतात. मी काल ती ब्लॅक रॉक नावाची एक कंपनी, तिचं एक आर्टिकल वाचलं. जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी स्टेक होल्डिंग. ते ब्लॅक रॉकचा मालक 70-72 वर्षाचा, ते सुद्धा डेली वाचते. म्हणजे वाचतं कशाला हे? आपण काय म्हणतात, वाचायचे कशासाठी? काहीतरी ज्ञान मिळेल आणि त्यातून मी पैसे कमी. ह्यांनी ऑलरेडी कमीले तरी का वाचतात? मग मला कळालं की अरे नाही, यांना नुसते पैसे नाही पाहिजे, त्यांना मेंदू स्थिर पाहिजे. आपला मेंदू स्थिर होण्यासाठी आपण वाचलं पाहिजे. सर वाचतो ना मी फेसबुकला पोस्ट, जगात काही वाचा, ते फेसबुकवरचं निगेटिव्ह वाचलं, सगळं निगेटिव्ह. तो खराब आणि ह्यो खराब, ह्याचं असं झालं आणि त्याचं असं झालं. आता काल ना आज तर उद्या तर धुमाकूळच आहे सगळा. म्हणजे नुसतं ट्रोलिंग, कोणी काय बोललं तर ट्रोलिंग. प्रत्येकाला आपल्या अस्मितेचं पडलं आहे, प्रत्येकाला आपल्या जातीचं पडलं आहे, पण आपण सगळेजण देश म्हणून बघायला तयार नाही. म्हणून म्हणतो की मग काय वाचलं पाहिजे? बरं काय वाचू सर? मी म्हणतो ना, फुल्यांपासून सुरू करा, बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू करा. छत्रपती शिवराय आपण 5वीच्या पुस्तकात वाचले, तेवढे ते मर्यादित नाहीत. मग महाराज समजून घ्यायचे तर काय करावं? तर पुस्तकं वाचले पाहिजेत, आपल्या घरात पुस्तकांचा संचय पाहिजे. मी तुम्हाला सांगू, माझ्यावर फार परिणाम झाला. माझे वडील काय म्हणायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. मग मी 9वीपासून चालू केलं. इतकं वाचलंय मी, इतकं वाचलंय की मी 2 पुस्तकं लिहू शकलो. आणि इतकं डेली वाचतो मी. त्याचे परिणाम झाले. माझी मुलगी 5-6 वर्षाची, मुलगा 3 वर्षाचा. ते म्हणतात, माझी मुलगी म्हणते बाबा मला पण पुस्तक पाहिजे. ॲटोमॅटिक पर्क्युलेशन झालं. 10 वर्षांनी मी तिला म्हणणार आहे का? तिला कोणी म्हणावं का तुझ्यावर संस्कार नाही झाले? आता संस्कार मलाच कळलं नाही नेमकं काय असते. आपल्याला तरी मिळेल का संस्कार करणं म्हणजे नेमकं काय? आपल्या संस्कार करणं म्हणजे एकच माहिती, मोठा माणूस दिसला पाया पड. याच्या पलीकडचा संस्कारच कळत नाही आपल्याला. म्हणजे सांगायचं आहे की संस्कार म्हणजे काय? तर आपले जे महापुरुष आहेत, की जे काही चांगले थॉट आहेत, ते आपल्या पुढच्या पिढीला देणं. मग ते देऊन कुठं होणार आहे? प्रेशरने होणार नाही. तर आपल्याला ते घरात पर्क्युलेशन करावं. बरं हे काम कोण करू शकतं? नोकरीवाल्या माणसाला मर्यादा येतात. पण हेच मी तुम्हाला असं समजतो की तुम्ही सगळे आज एक फ्रँचायसी असेल, 2 असेल, आज तुम्ही लाख रुपये 50,000 कमवत असाल, उद्या तुम्ही करोडमध्ये जाता. पण हे पैसे कमवून करायचे काय? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. गाड्या घ्यायच्या, बंगला घ्यायचा. मग मी माझ्या आयुष्यात स्वतःला आदर्श, मी खूप आदर्श डिफाईन केलं. मी छत्रपतीला आदर्श मानतो. मग आदर्श मानतो तुम्ही असं नाही म्हणत आज अफजल खानाला मारल्याचा दिवस आहे, टाका पोस्ट. मी त्याच्यात जात. महाराजांनी ह्या परिस्थितीत काय केलं असं? म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आता हे नाही का लॉकडाऊन नंतर चालू केलं. लॉकडाऊनमध्ये सगळं जग परेशान झालं, मी परेशान झालं, सगळेच परेशान झाले. आयला संपलं का काय? सगळं लॉसमध्ये गेलं. महाराजांचं चरित्र, अरे त्यांचे बी सगळे किल्ले गेले होते, परत कमवले. म्हणजे काय? महाराजांचं चरित्र तुम्हाला कंटिन्यू प्रेरित करत राहतं. मी फुल्यांना वाचलं, अरे म्हणलं फुले तर उद्योजक होते, 10 नंबरचे उद्योजक होते, करोडोची प्रॉपर्टी होती. मग एवढा मोठा उद्योजक माणूस हे सावित्रीबाई फुलेला घेऊन स्वित्झर्लंडला कम नाही गेलता? जायचं होतं ना. इंग्रजांशी चांगले संबंध होते, तेवढे पैसे होते, टाटापेक्षा जास्त पैसे होते त्यांच्या. जायचं होतं स्वित्झर्लंडला, चला आता युरोप टूर करून येऊ. मी माझ्या मुलांना सुखी ठेवणार, मी माझा बंगला बांधतो. आज त्या शनिवारवाड्याच्या समोर टोलेजंग वाडा असतं त्यांचं, जर त्यांनी मनात आणलं असतं. एवढे पैसे होते त्यांच्याकडे, पण त्यांनी पैसे कमवले, ते बघित राहायचे. तुम्ही बघा महात्मा फुलेंचा तुम्हाला एकही फोटो असा गरिबीतला दिसणार. सगळे भग्ग मोठा कोट आणि ते घोडागाडीत बसायचे. म्हणजे काय? त्यांनी सांगितलं. आपण आपल्या महापुरुषांकडे बघा, बाबासाहेब आंबेडकर एकदम कोट बेट, म्हणजे आपल्याला राहायचं एकदम स्टँडर्ड. पण काम काय केलं त्यांनी? जर त्यावेळेस स्त्री शिक्षणात सगळे पैसे घातले नसते तर आज इथं महिला दिसल्या असत्या का? याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन. आपण उद्योजक आहे तर आपलं कॉन्ट्रीब्युशन काय? मी म्हणलं ना, मेल्यानंतर काय राहतं? मेल्यानंतर नाव राहतं. जर मेल्यानंतर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला आत्ता कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. नाहीतर ही जी जमीन आहे, आज पाटीलवाडा यांचा आहे, 100 वर्षापूर्वी कोणाचं आहे माहीत नाही, 200 वर्षापूर्वी कोणाचं आहे माहीत नाही, 1000 वर्षापूर्वी कोणाचं आहे माहीत नाही. पण ह्या जागेत बाबासाहेब आलते नाशिक, ह्या जागेत मोठमोठ्याले आंदोलनं झाले. ह्या नाशिकने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता आणि त्याच लोकांचे नावं लक्षात आपण. नाशिक कोणाचं म्हणलं तर त्यांचंच नाव येतं, ज्याची प्रॉपर्टी त्याचं नाही नाव. मग आपला जीव प्रॉपर्टीत पाहिजे का? नाही. आपल्याला आपलं आयुष्य सेफ करायचं, आपल्याला पुढची पिढी सेफ करायची. पण त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो
तर आपल्या डोक्यात पाहिजे कॉन्ट्रीब्युशन. पण कॉन्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम काय होता, आपल्या डोक्यातच येत नाही कॉन्ट्रीब्युशन नावाचा प्रकार आहे म्हणून. आपल्या डोक्यात मी मोठा होणार, मी तिला दाखविणार, त्याकडे 5 तोळे माझ्याकडे 10 तोळे, इतक्या चिल्लर ॲटममध्ये आपण अडवतो. त्याने गाडी घेतली काय, कोणती घेतली, किया घेतली काय, मी आता मर्सिडीज घेतो. मला असं वाटतं की आयुष्याचं हे ज्यांचं हे टार्गेट आहे त्यांनी मोठं स्वप्न पाहणं सोडून द्या. कारण की भौतिक वस्तूंचं स्वप्न पाहणं ही लोक छेच्यावर असतात. कुछ बडा म्हणतो लार्जर दॅन लाईफ, की आयुष्यापेक्षा मोठं काय, मेल्यावर मला जिवंत राहायचं. पण ह्याच्यात प्रॉब्लेम होतो की ह्याच्यात आपलं डायव्हर्सिफिकेशन लई. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, आपल्याला भावकीची रस आहे, आपल्याला नातेवाईकाची रस आहे. तुम्ही एक बघा, आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कुणी ना कुणी मदत केलेली आठवत नाहीत ना हो. आता तुम्ही म्हणा कुठं मदत केली सर, मी तर सेल्फ इस्टीम आहे, मी सेल्फ मेड आहे, आपल्याला गर्व असतो मी सेल्फ मेड आहे. पण आपण कॉलेजमध्ये असताना कोणतरी आपला फॉर्म भरून दिलेला आहे, कोणतरी आपल्याला लाईनला उभं केलं आहे, कोणतरी बसमध्ये आपल्याला जागा दिलेली, कोणतरी आपल्याला भाजी 2 रुपयांनी कमी दिलेली, कोणतरी आपल्याला 5 रुपये माफ केले आहेत, कोणतरी आपल्याला पुढं सरकवलेलं, कोणतरी पेपरमध्ये आपल्याला एक प्रश्न दाखवलेला आहे, चिठ्ठी दाखवलेली, कोणतरी आपल्याला 10 रुपये दिलेत, कोणतरी 5 रुपये दिलेत, आपली गाडी पंक्चर असल्यावर कोणतरी आपल्याला 7 दिली. पण आपल्याला त्याचं एकाचं नाव लक्षात नाही. पण एकाने शिवी दिलेली असू 10 वर्षापूर्वी, ते आपल्या राईट डोक्यात आहे आणि आपण म्हणतात त्याचा बदला तर मी घेणार. म्हणजे ज्या माणसाने आपल्याला त्रास दिला आहे त्याचं नाव आपण लक्षात ठेवतो, ज्या माणसाने आपल्यासाठी कधी ना कधी चांगलं केलं त्याचं एकाचं नाव आपल्याला आठवतं. आपलं एवढं मेंदू खराब झालं. पण हे कशाने झालं आहे, हे वाचलं नाही ना आपण वाचलं नाही, आपण सोबत आले बसलं नाही, आपण फक्त एकच फोकस आहे, मला पैसे पाहिजे. मी म्हणलो ना एंटरप्रेन्योर तो नाहीच की जो नुसते पैसे कमवतो, त्याला म्हणायचं बिझनेसमॅन जे फक्त पैशाच्याच मागे, ज्याने फक्त आयुष्यभर पैसे कमवलेत आणि मरताना बी पैशाने मरते, त्याचं पोरगं दारू पिऊन सगळं ऐकून टाकते. मला म्हणायचं की आपल्याला श्रीमंत नाही व्हायचं, आपल्याला समृद्ध व्हायचं. आणि समृद्ध कशा होणार नाही, चांगल्या लोकांचा सहवास वाढवून. मी म्हणलं ना पैसे खूप कमवायचे, 1000 फ्रँचायझी करायचे, पण त्याच्यात आपला मेंटल हेल्थ, मी म्हणलं ना आज फायनान्सला मोठा प्रॉब्लेम, आज मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम. मेंटल हेल्थ म्हणजे काय, आपल्या लई जणाला घाई झाली, प्रूव्ह करायची घाई झाली, डेडिकेशन द्यायचं नाही, प्रूव्ह करायची घाई झाली, आपल्याला कुणाला तरी दाखवायसाठी लई घाई झाली. आपल्याला तुम्ही बघा बरेचसे तुम्हाला पागल पोरं दिसते ना, आपण नाही म्हणतो त्याला किती सांगा त्याच्या मेंदूत जात नाही, त्याचा ते मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम झाला. तो मेंदू पूर्ण भंजाळा आहे. तो कशामुळे भंजाळा आहे, विभक्त कुटुंब पद्धती, अनवॉन्टेड इरस, अनवॉन्टेड निगेटिव्हिटी, समाजाची निगेटिव्हिटी, फेसबुकवरून येणार निगेटिव्हिटी, सोशल मीडियातून येणार निगेटिव्हिटी. तुम्ही कुणाला भेटा, कुणाची इच्छा होय ना, मानसिकता होय ना, समोरच्याला चांगलं म्हणा. चांगलं म्हणायसाठी आपली जीभसुद्धा रेटाना, इतक्या वाईट कालखंडात आहे. चांगलंच म्हणा वाटा ना कुणाला, तो काय लय भारी आहे का. आणि हे सगळ्यांनी आपल्या मेंदूवर एवढा परिणाम केला आहे की आपला मेंदू भ्रष्ट होत चालला. मला असं म्हणायचं आहे की ह्याला जर रोखायचं असेल तर चांगल्या लोकांच्या, म्हणजे मग मी आता 12 सोमवार धरते, नाही मग मी आता ह्या महाराजांच्या पाया जाऊन पडते, तिथं मला मनशांती. तसले नकली कार्यक्रम नाही. मनशांती म्हणजे काय, की आपली विभक्त कुटुंब पद्धती ती एकत्र केली पाहिजे. आपल्या नात्यागोत्यांमध्ये आपण आपल्या घरात म्हणतो नातगोतं लय लांब, पण जवळचे 10-12 लोक आपण फिक्स केले पाहिजे. आणि अनवॉन्टेड ज्या मेंटल हेल्थ खराब झालेले लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणे, डिलीट करणे, घेऊन न चालेल नाही का. एखादा माणूस लय शाट आपल्याला चिटकून असतं, डिलीट करून टाका, त्याला दुसरा मार्गच. पण आपली मेंटल हेल्थ खराब होऊ नये. आज सगळ्यात जास्त मगाशी म्हणून गोचिडं तुमची मेंटल हेल्थ खराब करतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की अनवॉन्टेड लोकांना आपल्या आयुष्यात येऊ न देणं, आले तर डिलीट करणं, तरच तुम्हाला पुढं जाता येईल. नाहीतर पायात लय मोठे साखळदंड असले तर माणसाला पळता येत आणि आपल्याला कळतच नाही की साखळदंड कोणते. तर त्याला कसं वाटन, ह्याला कसं वाटन, ह्याच्या लग्नाला नाही गेलो त्याला कसं वाटन. प्रूव्ह केल्यावर स्वतःला जर प्रूव्ह करण्यात वेळ घालत असतात तर कुठं नाही गेलात काही वर्ष तर काही फरक पडत. पण आपल्याला काय माहिती आहे का, मोठेपणा मिरवायची सवय असते. मित्रांच्या लय हारी जातो आपण अशा वेळेस. फ्रेंड्स आले नाही त्याला कसं वाटेल, त्याला बिझनेसमध्ये घेतो, डुबलाच म्हणून समजा. कारण की पार्टनरशिपचे व्यवसाय जर तुम्ही फायनान्शियली बरोबर असताल तरच करावेत, भावनिकतेवर करू नाही. नाहीतर काय होतं असतं माहिती आहे का, मला 2016ला नाही का मी 2 कोटी रुपये मायनस गेलो. काय सुदर्शन, 2 करोड. स्वतः कमवलेले पैसे मातीत जाणं म्हणजे कसले. 2 करोड रुपये मायनस गेलो, सॉफ्टवेअर कंपनी डुबली. आणि सगळ्यात वाईट काय असतं माहिती आहे का, तुम्ही डिप्रेस असल्यावर मोटिवेशनचं भाषण देणं. आतून मी परेशान, 2 कोटी गेले, 2 कोटी गेले, 2 कोटी गेले. आणि मला आमंत्रण आलं राष्ट्रपती भवनात की तुमचं तिथं मोटिवेशनचं भाषण द्यायचं, इन्स्पिरेशन, सक्सेस स्टोरी दाखवायची. मी 2 कोटीला झोपलं, मला कुठं बोलू आता. पण ते आपल्याला म्हणते ना फाटके अंडरपॅन्ट्स कुणाला सांगता येईना. मी म्हणलं ठीक आहे येतो बाबा. गेलो तिथं होते प्रणव मुखर्जी राष्ट्रपती, ते मला भेटले, मी त्यांना भेटलो. मी जरा पण मन असं खचलेलंच होतं आणि असं उदास वाटायचं नाही. 2 कोटी गेले, कंपनी डुबली, लय भारी आयडिया होती, संपली.
आणि मग मी तिथं गेलो आणि ते एक मॅडम होत्या लक्ष्मी व्यंकटेश. ते ना शरद ऐसा क्या हुआ तुम्हारा, एकदम फेस एकदम डाउन हो गया, क्या हो गया. मतलब लय मोठा प्रॉब्लम हो गया. मतलब क्या हो गया. मतलब 2 करोड़ रुपये लॉस में गया. किस में गए लॉस. म्हणलं सॉफ्टवेअर. कसं काय गेला म्हणले. मला त्यावेळेस एक गोष्ट कळली, जे आपल्याला जमतं तेच करा. मी व्यवस्थित माझे कामं चालू होते, तिकडून उडी मारली आणि सॉफ्टवेअरमध्ये घुसलो. सॉफ्टवेअरमध्ये घुसलो आणि त्या एम्प्लॉईला म्हणलं असं बसून राहायचे निवांत 30-40 काय करतोय. काही नाही सर, थिंकिंग चालली. थिंकिंगमध्ये गेले 2 कोटी रुपये. आणि आपल्याला सवय कशी ते खड्डा मारायचा, मार खड्डा पास. मग ते फसलं, मला ते जमलंच नाही. आणि मग त्या म्हणल्या तू संध्याकाळी घरी आहे रूमवर. तिथं गेलो मी त्यांच्याकडे. काय झालं म्हणलं, कसं काय डुबला तू, तुला तर एवढं कळतं आणि कसं काय डुबला. म्हणलं काही मित्र घेतले होते म्हणलं सोबत. कोण होते मित्र. होते लहानालेच होते, काही पाहुण्या रावळ्यातले होते. आम्ही मिळून धंदा चालू केला आणि ते मिळून डुबला तर मी एकटा डुबलो त्यात. म्हणलं ठीक आहे. म्हणले शरद एक गोष्ट सांग, तुला भगवान श्रीकृष्ण माहीत आहेत का. म्हणलं हां श्रीकृष्ण कुणाला माहीत. त्यांनी गीता कुणाला सांगितली. म्हणलं अर्जुनाला सांगितली. अरे म्हणले दोस्त सुदामा होता ना, अधिकार कोणाचा आहे गीता ऐकायचा. म्हणलं सुदामाचा आहे. म्हणले जर श्रीकृष्णाने सुदाम्याला गीता सांगितली असती तर सुदाम्या म्हणला असता ते कर्मसिद्धांतातले 2 श्लोक चुकलेले आहेत बरं का, तुला ते बदलावंच लागणार. आणि श्रीकृष्णाचा मेंदू भ्रष्ट झाला असता. मित्रांनी त्याला टॉर्चर केला असतं, तुला जमाना हे 2 श्लोक बदल, माझी 2-3 टाक. म्हणून लढायला जाताना श्रीकृष्ण हुशार आहे. तो काय म्हणला, सुदाम्याला काय म्हणला, मटण खा, तुला घर बांधून देतो, तुला कपडे देतो. लढायची युद्धभूमीवर तू नको, तू तिकडं सेफ राहा, इथं अर्जुनच पाहिजे. म्हणजे व्यवसायात घेताना मला त्यावेळेस कळलं, व्यवसायात घेताना किंवा मदत करताना आधी बघा ते अर्जुन आहे का सुदामा आहे. सुदामा असन तर त्याचे पोहे खा, त्याला मटण खाऊ घाला, पण बॅटलफील्डवर नाही. आणि चुकत गेलो. आणि 2019ला लॉकडाऊन लागलं, मी पण परेशान. आपण म्हणतो एखाद्या वाईट कंडिशन आली तर आपण मागं वळून बघितलं पाहिजे. मी मागं वळून बघितलं आणि मला रिअलाईज झालं मी 10 वर्षात कुठं चुकलो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, आयुष्यात तुमच्याकडून चुका होतात, माझ्याकडून होतात. नोबडी इज परफेक्ट. प्रत्येकाकडून चुका होतात. फक्त एक की त्या चुकाला आपण रेक्टिफाय करून पुढं कसं जातो. आणि हे पुढं जाण्यासाठी आपला मेंदू स्थिर पाहिजे. मेंदूसाठी आपण वाचन केलं पाहिजे. नाही तर हातात आलेले पैसे आत्ता येतील, आत्ता तुमची फ्रँचायझी चांगली चालेल, उद्या लॉसमध्ये गेले की लगेच डिप्रेशन, लगेच परागला फोन करायचा, सर धंदा चालत नाही, काय केलं पाहिजे. ते तिकडे डिप्रेशन आली, एक फ्रँचायझी चालणार, आता काय करावं. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही मोटिवेशन हे 1 साईड नसतं, हे डबल साईड असतं. तर तुम्ही सगळे कुटुंब आहात, तर कुटुंबासारखंच अजून वाढत राहा, कुटुंब तुमचं दरवेळेस वाढत राहा. आणि एक लक्षात ठेवा की जिथं कुठं तुम्ही आहात तिथून 5 स्टेप 6 स्टेप आपल्याला पुढं जायचं. 5 वर्षाचा प्लॅन बनवा. मी तर आता बऱ्याचशा भाषणात सांगितलं की आपण छत्रपतींची पूजा केली आता. तर जर छत्रपतींना आपण मानत असतो तर 2030मध्ये त्यांना 400 वर्ष पूर्ण होणार आहे. आत्ता 400 वर्ष, आपण 300ला नव्हतो, ते जन्मले तेव्हा नव्हतं, 200ला नव्हतं, 100ला नव्हतं, पण 2030ला त्यांना 400 वर्ष पूर्ण होते. तर मला वाटते 6 ते 7 वर्षाचा गॅप आहे. आणि आपण महाराजांच्या घोषणा देतो, त्यांच्या प्रतिमेची पूजा करतो. पण मला वाटतं की महाराजांनी आपल्याला स्वराज्याची संकल्पना दिली. म्हणजे आपलं राज्य, आपल्याला स्वाभिमान दिला, तर त्या माणसाला रिटर्नमध्ये आपण काहीतरी ट्रिब्यूट दिलं पाहिजे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही महाराजांना मोठं काहीतरी अचीव करून एक ट्रिब्यूट द्या. आणि त्या दिवशी मग छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणू की महाराजांनी आपल्याला स्वाभिमान दिला, तर त्यांना आपलं स्वराज्य आपण उभा करून दाखवू. 7 वर्ष वेळ त्यांनी संघर्ष केला. खरं तर पाहिलं तर स्वतःसाठी लढाई त्याला संघर्ष म्हणायचंच नसतं. संघर्ष हा दुसऱ्यासाठी असतो. ज्या महापुरुषांनी केला, स्वतःसाठी लढायची त्याला गरज म्हणायची. काम केलं तर पैसे येते. तर मला असं वाटतं की स्वतःसाठी आपण लढलं पाहिजे. आणि महाराजांना मोठं काहीतरी, जे काही स्वप्न आपण पाहिलं, जिथं कुठं जायचं आपण स्वप्न पाहिलं आहे, राहून गेलं आहे, बघितलं नाही, आठवत नाही, होतं एकदा 12वीला पाहिलं होतं, मला असं वाटत होतं, ते सगळ्याची यादी करून ते सगळं कंप्लीट करत राहा. कारण की अनकम्प्लीट जर मेलं तर काय होतं, माणूस आत्मा होतं, म्हणजे भूत होतं ना. तर मिनिमम आपलं भूत व्हायचं नाही. पुनर्जन्मावर जर विश्वास असेल तर पुनर्जन्म पाहिजे असेल तर ह्या जन्मातले स्वप्न ह्याच जन्मात पूर्ण करा. आपले स्वप्न दुसऱ्याच्या मुलाच्या माथी मारू नका. आणि जो लढतो त्याला इथे यश आहे, जो कारण देतो त्याला इथं काहीच नाही. तर तुम्हा सर्वांना परागजी, तुम्हाला ह्या शुरायचा अर्थ काय, श्रीरामाचं नाव. तो शुराय अमृततुल्याच्या तुमच्या सगळ्या कुटुंबांना, उद्या रामाचं तर हे मंदिर पण व्हायला लागलं आता, तर तुम्हाला अन्यम कमी रावणलेला माणूस आहे. तर
तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा, तुमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत आणि येणारा काळ हे फार संघर्षाचं आहे. येणारा काळ हे कॉम्पिटिशनचं आहे. त्या कॉम्पिटिशनला आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला लढत राहायचं आहे आणि आपल्याला पुढं राहायचं. तर परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हॅलो सर, व्यवसाय सुरुवातीला आर्थिक अडचणींचा सामना कसा करावा? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, बिझनेस म्हणलं तर सुरुवातच नाही, शेवटपर्यंत आर्थिक अडचण आहे. ज्याला अडचण नाही त्याचा धंदाच चालू नाही, ज्याला अडचण आहे त्याचाच बिझनेस चालू. स्टार्टिंग ज्यावेळेस आपण स्टार्टअप करायचा विचार करतो आणि एखादा व्यवसाय आपण करायचं म्हणतो, म्हणजे आज तुम्हाला सांगतो ना, सगळेच परेशान आहे. कुणावर लोन नाही सांगा ना, सगळ्यावर लोन आहे. व्यवसाय म्हणजे एक आहे की लोन घेणे पुढं जाणे, म्हणजे पैशाची अडचण मरेपर्यंत आहे. कारण की तुम्ही ग्रोथ करताय, तुम्ही एका जागेवर स्टेबल राहिलं तर तुम्हाला काय, मग नोकरी करा ना, काहीच अडचण नाही, EMI ॲक्युरेट जातो. नवीन व्यवसाय चालू करताना सगळ्यात महत्त्वाचं की आपण बघितलं पाहिजे की त्या बिझनेसला किती पैसे लागतात. समजा एखादा फर्निचर वर्कशॉप टाकायचं, फॅब्रिकेशन टाकायचं, 10 लाख रुपये त्याला लागतात. तर आपल्याकडे 10 लाख आहेत का नाही, तर नाही आहेत. बऱ्याचदा काय होतं की माझ्याकडले भारी बिझनेस आयडिया आहे, पैसे नाही आहेत आणि आपण बँकेला त्यांना नावं ठेवतो. पण भारतीय इकॉनॉमी जी आहे किंवा भारतीय बँकिंग सिस्टीम आहे ती एकदम परफेक्ट आहे. जर ती तशी नसती तर आपल्यापर्यंत लोन नावाचा प्रकार चालला नसता, मोठमोठ्या लोकांनी उचलून सगळ्या बँका खाऊन टाकल्या असतात. पण कुठंतरी कंट्रोल आहे, याचं आपण नशीब मानलं पाहिजे. तर स्टार्टिंगला आपला व्यवसाय कितीचा आहे त्याचं बजेटिंग आपण केलं पाहिजे. 5 लाख प्रत्येकाला वाटतं. आता मला वाटतं ना ताजमहल हॉटेल माझं असं, मग मी कुणाला प्रश्न विचारला की यार मला ताजमहल हॉटेल घ्यायचं आहे, माझ्या लई फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, मी काय करू. तुम्ही काय म्हणणार आहे, भाई तोपर्यंत आधी अवकात बनवतात, परत 100 करोडचं घ्यायचं. तर मला असं वाटतं की आपण टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे. आता समज मी एक जणाला आयडिया सांगितली, ते मला म्हणला सर मला तसल्या बॉटलचा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन टाकायचा. मी म्हणलं यार ते भोसरी MIDCत जा, बाटल्या ते बनवून देते, तुझ्या नावाने कंपनीचा ब्रँड रजिस्टर्ड करू 10,000 आणि रॅपर लाव तुझ्या नावाचं आणि विकून बघ आधी तुला विकता येत आहे का. तू डायरेक्टच 25 लाखाचा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन टाकू नको. तर व्यवसाय चालू करताना मला असं वाटतं की लई मोठी इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय चालू करू नये. काही दिवस सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करा, म्हणजे नाही का आपण कलर मारून देणे, ठेकेदारीचे काम म्हणतो, किंवा सबलेट कामं घेणे किंवा एखादी फ्रँचायझी घेणे, इथून चालू करा. आणि 3 वर्ष लागतात. 3 वर्ष जर तुम्ही बँके थ्रू व्यवहार केले, म्हणजे बँकेत म्हणलं तर करंट अकाउंट उघडलं, आपलं डॉक्युमेंटेशन क्लिअर असलं, तर मला वाटतं साधारण 2 वर्षानंतर लोन मिळतं. हे आमच्या सुदर्शनला आता 25 लाख मिळालं 2च वर्षात, नवीन कंपनी चालू केली. याचा अर्थ काय की आधी बँकिंग समजून घ्या. बँकिंग एकदा समजली आणि आपण पेशन्स ठेवणं म्हणतो ना, मला लोन देत नाही बँक, असं नाही. बँक लोन का देत नाही आणि बँक लोन का देते एकदा आपल्याला विचारायचं. मग ते सांगते, तुला जर बँक मॅनेजर केलं आणि तुला म्हणलं दी मला 10 लाख रुपये, साधं सिंपल आहे, किंवा मी आता तुला म्हणलं दी मला 5,000 उचल, पहिले काय बघशील तू, आले माणूस पळून गेलं तर हे मला रिटर्न देईन का नाही, हे मला फोन लावायला येईन का सारखं, हे मला नंबर ब्लॉक करीन का, मला याचं घर माहिती आहे का, बरं हे 5,000 रुपये घेऊन दारू पितोय का, खरंच याला गरज आहे, असा आपण तोंडी विचार करतो. 5 मिनिटात जर कोणी तुम्हाला 10,000 उसने मागितले, 2 मिनिटात आपण त्याचा विचार करतो. बँक ज्यावेळेस पैसे देते, तुम्हाला सांगतो ना, जोपर्यंत बँक लोन देत नाही तोपर्यंत आपण व्यावसायिक झालेलो नाही. सिंपल लाईन आहे. काय 10,000 रुपयाचं होय ना, बँक जोपर्यंत लोन देत नाही तोपर्यंत स्वतःला व्यावसायिक समजू नये. का, कारण सगळ्यात कडक इन्स्टिट्यूट बँक आहे. बँकेने तुम्हाला लोन दिलं तर बँक समजते की हे व्यावसायिक आहे, याला पैसे दिले तर रिटर्न येते. तुमच्याकडे 20 लाख आहेत बापाची जमीन विकून, PFचे पैसे, बापाने उधार व्याजाने काढून दिलेले पैसे, त्या पैशावर कोणी व्यवसाय चालू करत असेल तर मी त्याला एंटरप्रेन्योर म्हणत नाही. मग बँक लगेच देणार आहे का, नाही, 2 वर्ष घेईन ना बँक. मग तिच्यासाठी काय लागतं, इन्कम टॅक्स रिटर्न्स लागतं. मग तुमच्याकडे पैसे नाहीत तर ज्या सेक्टरमध्ये व्यवसाय करायचा ते जॉब करा. आधी सगळ्यात महत्त्वाचे पैशापेक्षा एक्सपिरियन्स लय महत्त्वाचं. आणि कुठल्याही बिझनेसच्या सक्सेस स्टोऱ्या पाहून बिझनेस चालू करायचा. सक्सेस प्लस फेल्युअर दोन्ही स्टोऱ्या ऐकायच्या आणि गुगलवर दोन्ही मिळतात. तर त्याच्यातलं ट्रू फॉल्स समजणं बऱ्याचशा ट्रेनिंग आहे. त्यामुळं आर्थिक घरातून बघा मॅनेज करून. मला बरेच म्हणतं सर वडिलाकडे पैसे पण देत नाहीत. आता तू बापालाच कन्व्हिन्स करू शकणार, बाकीच्याला काय करशील. पहिला टास्क कोणता आहे, घरच्यांना पटव. तुला घरच्यांचाच तुझ्यावर विश्वास नाही, लोक कसा ठेवते. तर मला असं वाटतं की वडिलांकडं असतील पैसे त्यांना घ्या, पण आधी बिझनेस समजून घेऊन घ्या. नंबर 2 जर ते नसेल तर जॉब करा काही दिवस. शेवटला उद्योजक व्हायचं ना, तर असं समजा पहिली पायरी हीच आहे की वर्षभर जॉब करायचं. टार्गेट मोठं आहे ना, तर मग पहिल्या दिवशी तर खड्डे काढा. तिथून बँकिंग समजून घ्या, बँक कधी लोन घेते, स्टार्टअपच्या योजना काय त्या समजून घ्यायच्या, त्या कोणत्या मानांकनावर देतात. आणि विशेष म्हणजे मी मगाशीच म्हणलं, मानवजातीच्या सगळ्यात चांगल्या कालखंडात कसं आहे, सगळं आपल्या डिव्हाइसवर आहे.
म्हणजे तुम्हाला जी माहिती पाहिजे उघडायचं www.google.com टाकलं काही माहिती मिळते. त्यामुळं स्टार्टिंग करताना मोठ्या ह्याच्यात पडू नये, छोट्यापासून सुरुवात. हॅलो सर, जे कस्टमर येतं एका 2 वेळा येतं, तिसऱ्यांदा लगे उधार मागतात ते. असं बराच काही झालंय, 2 वेळा 3 वेळा आल्यानंतर लगे तिसऱ्यांदा चौथ्यांदा म्हणतात ते आम्हाला उधार द्या. त्यांना हां काय उत्तर द्यायचं, नाही म्हणलं तर ते बंद करून येतात. अरे मी लय जणांना उधार देऊन बसलो, काय सांगू आता. हा सर. हे कसं आहे माहिती आहे का, मी आता इथपर्यंत आलो, हे 80-20 रूल आहे. 80-20 आता म्हणजे काय माहिती आहे का, 20 जणांना तुम्हाला उधार द्यावाच लागणार, तेवढी डेअरिंग करावंच लागणार आहे, किंवा दिन उद्या पैसे. पण आता हे लयच अवघड प्रश्न आहे, कारण मलाच वसूल करता येणार. पण मिनिमम लक्षात ठेवायचं की तो डेली येतो, त्याचं घर माहिती आहे का बाबा आपल्याला, हे बेसिक बघा ना. आता मी 2दा-3दा यायचं हाय बाय म्हणायचं, चहा प्यायचं, तिसऱ्या दे उधार म्हणायचं. तर तुम्ही नाही म्हणून त्या कस्टमरला नाराज बी नाही करू शकत. हां, सोन्याचा दुकानदार नाही देऊ शकत 5 तोळे उधार दे म्हणून, कारण की डायरेक्ट मायनस होईल. ते आपलं चहाच आहे ना, 2-4 चहा जायनात का उधार दिवसाला. पण ते 100% उधारीवर न्यायचं नाही. म्हणजे आपलं डोकं ठिकाणा ठेवायचं, बघू ह्याला ह्याच्यासोबत एखादा अजून येतं चहा प्यायला, हे 2 ठिकाणी बोंबलते का आपण लई चांगले आहेत म्हणून, तर त्याला मला वाटतं उधार देणं हरकत नाही. पण ते 20% निवळच 80% उधार दिलं तर मग आपल्याला गावाकडे जावं लागेल परत रिटर्न. तर 20% ठीक आहे. आणि आपण म्हणतो का बिझनेसमध्ये रिस्क आहे, रिस्क काय म्हणतो, बिझनेस रिस्क फॅक्टरचा धंदा. हे रिस्क हेच एक, पैसे बुडवले तर सोडून द्यायचे त्याला, मग त्यासाठी एक सेपरेट चहा बनवा, कमी लॉस कमी, किंवा उधारीचा चहा सेपरेट आहे. पण एक आहे की तुम्हाला 20% द्यावाच लागेल. का बरं माहिती आहे का, जर अपेक्षा जो करतो 2दा-3दा आला, तो मिनिमम आपल्याला ओळखत असणार, त्याचं घर जवळपास असणार, तर जास्त नाही पैशात म्हणणार ते आधीचे पैसे दे, ते देणार नाही, मग पुढचा लॉस रोखा. त्याला ते शेअर मार्केटमध्ये म्हणणं नाही, स्टॉप लॉस करण्याच्या पलीकडे. कारण की ते म्हणतात ना, गाव्यासोबत दगड येतेच. तर तुम्हाला 10% लोक, आणि एक आहे पण मी मगाशी सांगितलं ना, 100 लोकांनी मदत केली त्याचं आपल्या लक्षात नसतं. मदत न करणारे, शिव्या देणारे, पैसे बुडवणारे 2-4 जणच असतात, त्यांना आपण विसरत नाही. तर असे लोक आयडेंटिफाय करायचे आणि डिलीट करायचे, याला काही मार्ग नाही. मानवी वृत्ती की बरेच जण फॉर्ममध्ये असतात, ते चहाचं दुकानदार आपल्याला लय जवळच आहे, ते कोणाला तरी भाव चढून आलेले असते, दीड 2 चहा देतो नंतर पैसे लिहून ठेव, तर ते फुशारकी मारायसाठी असतात. तर असे लोक सहन करायचे, पण सगळेच नाही, 10% सहनच करावं. याला तुम्ही हे म्हणू शकता, बिझनेस लॉसेस म्हणू शकता, की आपलं दूध मांजरीन पेलं समजा, चहा सांडला समजा, याला काही मार्ग नाही आहे. आता यासाठी 100% भारतीय हुशार व्हायला पाहिजे. आता हुशार लोक एवढा नंगानाच नाही करीत, जे देशात चालला आहे. समजून घ्यायचं की ह्या देशात 50-60 लोक शाट आहेत, पैसे बुडवणारच. मानसिकता बनवून घे म्हणतो मी, त्याला शिवाय देऊन उपयोगच नाही. आपलं मेंटल पीस हालायला नको. नाही तर काय होतं, आपले त्याच्याकडे 1000 रुपये, त्याच्याकडे 1000 रुपये, याच्यात आपण 1000 रुपये कमवून घेऊ इकडं, तर आपलं मेंटल पीस नाही हल्लं पाहिजे. आणि ते तू माणूस बघून व्यक्तीवर डिपेंड आहे की त्याला द्यायचं आहे की नाही. तुला लईच नालायक वाटलं, डायरेक्ट म्हणणार नाही देणार जाते. पण तुला लक्षात येते की ते उद्या 4 जण घेऊन येईन, तर जाऊ दे, ह्याला 2 रुपये चहा देवावर व्हायला म्हणतो. आता आपण पेड्याचा बॉक्स घेत नाही का, सगळं आपण खातो का, महादेवाला वाहतोय, पुढं नंदीच्या समोर ठेवतो, नंदी खातो का, वाया गेला नाही. तसंच समजायचं ही देवाला वाहिलेली म्हणून, पण लई नाही, 10% वर नाही. सर, कर्ज घेऊन व्यवसाय करणे योग्य की अयोग्य? व्याजाने पैसे घेऊन धंदा करणं अयोग्य, बँकेकडून कर्ज घेऊन धंदा करणं योग्य. व्याजाने नाही, 2% 5%. धन्यवाद सर. व्याजाने पैसे घेऊन धंदा करायचा नाही म्हणजे नाही. हा धंदा चालू झालाय, आपण काय म्हणतो, धंदा चालू झालाय, आपला बिझनेस स्टार्टिंगला आहे करायची व्याजाने पैसे. पण जर तुमचा 5 वर्ष धंदा चालला, 5व्या वर्षी तुम्हाला लक्षात आलं, अरे ही ऑर्डर आहे, मला 1 लाख रुपये अर्जंट पाहिजे, कुणाकडून 5% घेऊ, 1 लाख महिन्याने परत देऊ, त्यावेळेस व्याजाने पैसे घेतलेले चालतं. धंद्याच्या स्टार्टिंगला नाही, स्टार्टिंगला नाहीच, पहिले 3 वर्ष तर नाहीच. म्हणजे ना काय, एखादी ऑर्डर आहे, समज चहाची ऑर्डर मिळाली, 2000 कप चहा पाहिजे, तुमच्याकडे पैसे नाहीत, कोणाकडून तुम्ही 10,000 रुपये व्याजाने घेतले, चहा विकला, पैसे आले, त्याचे त्याला पैसे दिले, त्याला पण मिनिमम बफर पाहिजे, 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवसाच्या आत. 90 दिवसाच्या आत
वापरता येऊन परत देता असतं तरच इंटरेस्टने पैसे घ्यावं. 90 दिवसाच्या पुढे गेले की ते पैसे स्वतःला डुबवून टाकतात. नमस्कार सर. सर आता गिराईक पण बोलतं, सर पण बोलतात बिझनेसमध्ये वेळ देत जा, पण वेळ कशी द्यायची सर तुम्हीच आता एकदा नीट सांगा. म्हणजे वेळ द्या म्हणजे वेळ म्हणजे आपला टाईम कसा द्यायचा. आता गृहिणीला घरात पण बघावं लागतं आणि बिझनेसमध्ये पण बघावं लागतं, तर ते तुम्ही व्यवस्थित सांगा कसा वेळ दिला पाहिजे. रेकॉर्ड नसेल होत तर सांगतो. हां सगळ्यात बोर काय माझ्या बायकोने ऐकू नाही म्हणून ती म्हणून बाहेर तर लय भाषा राहतात, इकडे घरात काय होते. तर सांगायचं काय की बिझनेस करायचा मला वेळ द्यावाच लागतो. तुमच्याकडे जर काही लायबिलिटी असतील, लायबिलिटीज म्हणजे काय, मुलगा शाळेत जातो, त्याच्या शाळेचा टाईम आहे, त्याला सकाळी स्वयंपाक बनवावाच लागतो. भारतीय समाज व्यवस्था अशी आहे की किती काय झालं तरी लेडीजला सकाळी स्वयंपाक करावाच लागतो. हो सर. ती नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असली तरी, कारण की हा देश आम्ही इतक्या लवकर समानतेवर येऊ देणार नाही. प्युअरली पुरुष प्रधान आहेत आम्ही. तर मुलाला सांभाळणं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मुलांना सुद्धा ह्या वयात आईची जास्त गरज असते. जर मुलगा लहान असेल, तुम्ही ह्याच्यातून बिझनेसचा विचार केला, ह्याच्याबद्दल तुमचं पहिले कौतुक करतो. की एवढ्या मुलं किती तुम्हाला, 3 मुलं सांभाळून तुम्ही व्यवसाय करतात. खरं तुमच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण की ह्या कंडिशनमध्ये नोकरी करणं सोपं असतं. कारण नोकरीला तुम्ही कधी रजा टाकू शकता, बिझनेसला रजा नाही टाकू शकता. बरेचशे जणांचा आता ट्रेंड आला ना, बायकोला म्हणते तू सरकारी नोकरी बघ, मी धंदा करतो, घर चाललं पाहिजे. पण त्याच्यात जर तुम्ही व्यवसाय करतात तर तुम्हाला हा त्रास होणारच. टाईम मॅनेजमेंट याला एक आहे की जुन्या काळापासून लेडीजने हे काम केलेलंच आहे. तुम्ही त्याला नाकारू नाही शकत. संध्याकाळी तुम्ही 7 वाजता आले, समज मीच 10 वाजता घरी गेलो आणि माझी बायको घरी असेल, ती पण 8 वाजता घरी आले, तर मी डायरेक्ट जाऊन पडणार, म्हणणार जेवायला बनव. मी कधीच बनवणार नाही. कारण की ही सामाजिक ढाचा आहे. मग त्याला आपण विद्रोह करू शकतो का, बंड नाही करू शकत. तुझी अंडरपॅन्ट तूच धू म्हणलं तर भांडण होते घरात. म्हणजे त्या समान लेवलला आपण आलेलो नाही. देश काय आपला फेमिनिस्ट नाही, म्हणजे समानतेवर नाहीच आहे. हे एकदा आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की तुम्ही वीकली दिवस ठरवा. तुम्ही एखादी मुलगी जॉबला हायर करा, कोणतरी एक जणाला त्या गल्ल्यावर बसवा, स्वतः कंटिन्यू तुम्ही तिथं CCTV लावा. CCTV मोबाईलमध्ये येऊ शकतो. तुम्ही एखादा एम्प्लॉय लावा. आणि बऱ्याचशा उद्योजक जे छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत, आपण सगळे स्मॉल स्केलमध्ये, तर याचा सोशल मीडिया मार्केटिंगला वापर करा. आणि मी म्हणतो ना की तुम्ही संध्याकाळी 2 तास जास्त द्या सगळे जॉब. सकाळी लवकर उडा. कारण की काय माहिती आहे का, मला खूप त्रास आहे, 3 मुलं आहेत, मला लई मेहनत करावं लागते, बिझनेस चालत नाही. हे कारणं घेऊन आपण बिझनेसमध्ये आलेलं नाहीत. आपण आपले स्वप्न बघितलेले. स्वप्नांसाठी मुलं मोठे होईपर्यंत जेवढा त्रास सहन करता येईल तेवढा करा. पण जर तुम्ही आत्ताच त्रास सहन केला, तुमचं फ्युचर चांगलं. मग कधी तुम्हाला घरातल्या विषयामुळे दुकान बंद करावं लागलं, इट्स ओके, त्याने खचून जायचं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की होणारच आहे. एकदा हे ॲक्सेप्ट केलं तर मला वाटतं प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुम्ही तुमचा वेळ जसे जसे मुलं मोठे होतील तसा तसा तुम्हाला वेळ काढायला जमत. पण आता तुमची तारेवरची कसरत आहे, तर ती कसरत करावंच लागेल. कधी बिझनेस कमी झाला तर खचून जाऊ नका, पण तुम्ही याच्यात पडलात हे लय महत्त्वाचं. कारण की स्त्रियांनी व्यवसायात येणं हे फार दुर्मिळ आहे. त्याच्यात तुम्ही येऊन फ्रँचायझी घेतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर वेळ त्याला दुसरं काय, घरात जर आई असेल, सासू असेल, त्यांना मदतीला बोला. कारण की घरात जर काम असेल, भांडे मी माझेच धुणार, असं काही करू नका. त्याला बाया मिळतात, तुम्ही तुमचा टाईम त्याच्यात स्पेंड करू शकता. नाही ती 2000 रुपये घेते, अरे ती 2000 घेते, पण तुकडे 20,000 कमवशील ना. तुझी एनर्जी त्या 2000 कुठं घालते. म्हणजे हे जे घरातले काम आहेत याला पैशाने कम्पेअर करा. की मी बाहेर गेले तर 20,000 कमवते, घरात भांडवल लावली तर तिला मी 2,000 देते, म्हणजे माझा 18,000 रुपये प्रॉफिट आहे. हे कॅल्क्युलेशन करा. आणि याला दुसरा शॉर्टकट नाही. तुम्ही संघर्ष आहे मुलं मोठे होईपर्यंत. कारण की मी मगाशी सांगितलं, पैसे कमवून कोट्याधीश होण्यापेक्षा आपल्याला मुलांना चांगलं शिकवायचं, पण त्यांचं फ्युचर पण घडायचं. जसं बिझनेस महत्त्वाचा आहे तसे सध्या ते मुलंसुद्धा महत्त्वाचे. तर दोन्हीकडे तारेवरची कसरत करा, 100% यश मिळेल. जितका तुम्ही संघर्ष करताल तेवढे पुढे जातात.
कॉम्पिटिशन तरी होणारच आहे. कुठल्या क्षेत्रात कॉम्पिटिशन नाही. दिवसेंदिवस लोकसंख्या 100वरून 120वर गेली, कधी कळालं नाही आपल्याला. 140वर कधी आली कळालं नाही. आता ते 150 म्हणायला लागलेत. म्हणजे लोकसंख्या स्पीडने वाढायली, संसाधनं स्पीडने यायले, आणि अशा वेळेस कॉम्पिटिशन होणारच आहे. तगडी कॉम्पिटिशन होणार म्हणजे, आणि हे जगच कॉम्पिटिशनचं आहे म्हणतं. त्याच्यात स्वतःला आपण म्हणतो ना, आपण बऱ्याचदा जबाबदार असतो. आपण आपल्या बिझनेसला बऱ्याचदा लाईटली घेतो. म्हणजे उदाहरणार्थ आहे की आपण बिझनेस करणं आणि बिझनेसने आपल्याला करणं फरक आहे. लय सायलेंट गोष्ट. म्हणजे आपण बिझनेस करतो आणि बिझनेस आपल्याला करतो. हा फरक कसा आहे? आपण बिझनेस केल्यावर काय करतं, आपल्याला 7 वाजता जागच येते, आपल्याकडून दुकान उघडल्याच जाते 8 वाजता. बिझनेसने आपल्याला करणं काय, अरे 8 वाजले दुकान उघडायची वेळ झाली. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपला बिझनेस एकदा सेटल लेवलला गेला की आपण आपल्याच व्यवसायात जरा स्लो होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी एकदा एका भाषणात पण सांगितलं, मी सोलापूर रोडला चाललो होतो, वडापाव खावा म्हणून रोडवर थांबलो. त्याला म्हणणार गरम वडापाव दे. त्यांनी वडापाव जसा वडा होता का तो परत त्याला टाकून तळून दिला. अरे म्हणलं ते घाण लागन ना, डबल तेळात चाललं चांगलं नाही लागत म्हणा. अरे खाकी काय होतं म्हणलं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपला व्यवसाय जरा सेटल झाला आणि आपल्याला वाटायला की यार मला 15,000 20,000 50,000 महिन्याला यायला लागले की आपलं स्वतःचं लक्ष क्वालिटीहून जातं. आणि कॉम्पिटिशन कधी असते माहिती आहे का? कॉम्पिटिशन ही सगळी तुमच्या क्वालिटीवर असते. म्हणजे तुम्ही आता आमच्या बीडला एक छोटं हॉटेल आहे दिल्ली दरबार बिर्याणीचं, इतकं घाण आहे ना बसा वाटत. म्हणजे पुण्या बिण्यात अशी चमक धमक नाही का, आता पाटीलवाडा इतकं लॅविश मस्त बसतं आपण. थोडं बी खराब असतं तर म्हणतो पुस. त्याच्याकडे हिंमतसुद्धा होत नाही म्हणायची की टेबल पुस म्हणून. मनानेच घेते टिश्यू पेपरनं पुसते. का? कारण की त्याची टेस्ट लय नंबर 1 आणि तो त्या टेस्टच्या बाबतीत कधीच हायगाय करीत. कॉम्पिटिशन कधी होणार आहे? ज्यावेळेस तुमचा चहाचा मार्केट डाऊन होईल टेस्टचं आणि नवीन एखादा वाढेल. कारण तो पण एंटरप्रेनर, ते पण मोटिवेशनची भाषणं ऐकते. मग तो काय करेल, तो येऊन बघणार ना तुमच्या चहाची टेस्ट कशी, याच्या पुढं जायचं. कारण प्रत्येकाची लढाई पुढे. तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या स्टेजला आहात तुमच्या फ्रँचायसीला लाईटली घेऊ नका. कॉम्पिटिशन वाढणार आहे. तुम्ही त्याच्यात अजून नवीन नवीन प्रयोग करत राहा. मग अशी म्हणलं ना, प्रयोग करत राहिलं तर कॉम्पिटिशनची भीती वाटणार नाही. आणि आपल्या डोक्यात फिट झालं की यार नाही मी क्वालिटी प्रॉडक्ट देतो, तर तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिशनला भिऊ नका. पण जर तुमच्यात प्रॉब्लेम आहे क्वालिटीत, तुम्ही जर पाणी जास्त मिक्स करताय प्रॉफिटसाठी, तुम्ही साखर कमी वापरताय, मसाला कमी करताय, किंवा उद्या बघू चहा लय लेट झाला गाड्या, उद्या बनलं तर बनवू, गॅसवर डबे उकळू, असे आयटम जर केले तर मी एकदा चहा पिणं पुढच्याच म्हणणार यांची टेस्ट उतरली बरं का, आणि मी जवळचं दुकान शोधन, आणि तुम्ही म्हणणार इथं दुकान झालं म्हणून कॉम्पिटिशन झालं. मला म्हणणं आहे की आपल्या बेस्ट प्रॉडक्टबद्दल कधीच हायगाय करू नका. आणि आपल्याला बिझनेस करायचा, बिझनेसने आपल्याला करू नये. अरे कस्टमर आला म्हणून चहा बनवायचा, ग्लास शेवटचा संपल्यावर धुवायचा, अशा बारीक बारीक प्रॉब्लेम असतात की जे आपण रटाळसारखं करतो. आणि लय पैसे मिळाले ना माणूस जरा सुस्तावतो, ही मानवी गुण आहे. तर हे जे सुस्तावत नाहीत ना त्यांना कुठल्याच कॉम्पिटिशनची भीती वाटत. व्यवसायातलं लेबर मॅनेजमेंट कसं करायचं? ॲक्च्युली माझ्याकडे 4 लेबर आहेत, त्यांना मी विकली ऑफ प्रोव्हाइड्स केलेले आहे. त्यानंतर त्यांना पर इयरली इन्क्रीमेंट पण आहे. त्यानंतर त्यांना 1 ते 5 तारखेच्या आज पेमेंट पण होऊन जातं. तरी पण एक्सपेक्टेड तसं त्यांच्याकडनं आउटपुट नाही भेटत. भारतातला सगळ्यात लेबर आयटमच लेबर आहे. सगळ्यात कसं आहे माहिती आहे का, आपण एक दयाळू होत असतो. दयाळू आपला दुर्गुण आहे. मी दुसऱ्याचे दुर्गुण सांगत नाही, मी आपले बघतो आधी. आपला एक दुर्गुण आहे, आपल्याला थोडे पैसे मिळाले, आपल्या अंडर लेबर काम करायला, आपल्याला असं वाटायला लागतं की मी भारी आहे तो कमी. मग कमी आहे म्हणल्यावर आपल्याला एक देव बनायचा एक लय नाद असतो, मोठेपणा मिरवायचा. मग आपण त्या लेबरला म्हणतो तुला काय कमी आहे, तुला 1000 रुपये देतो, जा जेवून घे, जा इकडं, सर माझी तब्येत खराब आहे नको येऊ. लेबर लोक आता माझ्यासमोर, मला पण लेबरचा प्रॉब्लेम आलेला आहे. लेबर लोक तुमचे पैसे येणार, रडणार, 5000 रुपये द्या की राव, लईच गरज आहे, घरी आहे. आपण त्याला मन मोकळेपणाने देतो. ते बाहेर जाऊन काय म्हणतो माहिती आहे का, लईच मालकची त्या यार मी 5000 रुपये असेच काढले. म्हणजे सांगायचं काय माहिती आहे का, की लेबर लोकांनी आपली पोथी ओळखू नये. सगळ्यात वाईट ते असतं. पोथी ओळखणं म्हणजे काय, हे काहीच नाही, याला भीती दाखवू आपण, याने पैसे दिले तरी काम नाही करायचे,
त्यावेळेस आउटपुट येत नाही. तुम्ही बघा जॅपनीज लोक, ज्या जॅपनीज कंपन्या महाराष्ट्रात आहेत किंवा अमेरिकन लोक किंवा स्ट्रॉंग पारशी लोक किंवा आपण कधी मार्केट यार्डला गेलो तर तिथं ज्यांचे मोठमोठ्याले किराण्याचे दुकान आहेत, वितरक आहेत, मोठमोठ्याले ते डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांच्याकडे हमाली करणारा हालत नाही तिथं, हालत नाही. का? कारण की ते म्हणतात धंदे पे धंदा. आपलं प्रॉब्लेम काय होतो, आपण लई चांगलं बनायला जातो. मी म्हणतो ना, कुठल्याच लेबरचे पैसे बुडवायचे नाही कधी, पण त्याला तुम्ही लई पोथी ओळखू द्यायची, त्यावेळेस प्रॉब्लेम येतात. आणि मानसिकता एवढी खराब झाली महाराष्ट्रीयन माणसाची की शेवटचं काम कोणालाच करायचं नाही. शेवटचं काम म्हणजे खड्डे कोणालाच खाण्याचं. आज लेबरचा प्रॉब्लेम सगळ्या सेक्टरमध्ये. इवन आमचं बीड जिल्हा एकदम डोंगरात गाव आहे माझं, आमच्या गावात ऊस तोडायला बिहारून लोक आले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही ह्या सोलापूर बिलापूर, तुमच्याकडं पण नाशिकला पण तसंच असणार. शेतात काम करणारे मजूरसुद्धा बाहेरच्या राज्यात आहेत, कारण की आपली मानसिकता नाही. तर याला टॅकल करणं एकच आहे की स्ट्रिक्ट राहणं. लोक पळून जाणारच आहेत. तुम्ही म्हणणार मी यासाठी PF केलं, मी यासाठी एवढं केलं, मी याच्या लग्नाला जाऊन उभं राहिलो होतो. कशाला उभं राहिलं होता? तर मला असं वाटतं की बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस जर ठेवला तर बिझनेस टिकणार आहे. बिझनेसच्या ठिकाणी सोशल वर्क आणलं की ते बिझनेस डुबतो. तर बऱ्याचदा आपल्या बोलण्यात चुकतात. मी म्हणतो ना, व्यवहारात आपण कडक आहेत. तसं लोक एक ती म्हण नाही का, व्यवसाय करायचा आहे तर तोंडात साखर पाहिजे, खाऊन टाकतील लोक नुसती साखर ठेवली. कधी कधी शिव्या बी देता आल्या पाहिजे, नुसतंच गोड बोलून होत नाही. तर मला एकच म्हणायचं की लेबरचे प्रॉब्लेम चालत राहणार. आपल्याला माणूस टू माणूस याला टॅकल करावं लागतं. म्हणजे हे काय मेकॅनिझम नाही आहे. म्हणजे एक TV नीट केला की सगळे TV तसेच नीट होते. एका ठिकाणी एक अँटीव्हायरस लावलं तर सगळ्या कम्प्युटरला तर अँटीव्हायरस चालत. हे माणूस टू माणूस बदलतं. तर मला असं वाटतं की त्यांना दोष देण्यापेक्षा ऑब्झर्व करणे, बघणे की लोक टॅकल कसे करतात. तर मला असं वाटतं की तू माणूस टू माणूस आपल्याला ते टॅकल करावं. याला दुसरा शॉर्टकट नाही. आणि बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय करणं आपलं मेन टेन्शन काय, लेबर सांभाळणे, बँक सांभाळणे, पैसे सांभाळणे आणि कस्टमर सांभाळणे. तर हा संघर्ष आयुष्यभर चालणार. आज लेबर तुला मदत नाही करणार, उद्या करतील, उद्या चांगले मिळतील, परवा परत खराब मिळतील, परत चांगले मिळतील. म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळं आपला मेंदू हलवून द्यायचा नाही की लोक इतकं वाईट कसं काय वागतात असं म्हणत नाही. आपण कसं वागायचं ते आपण ठरवायचं आणि कडक करायचं. व्यवसाय चालू केल्यानंतर जर अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय होत असेल असं वाटलं तर किती वेळ संयम बाळगणं योग्य आहे? 3 वर्ष. कुठलाही बिझनेस म्हणजे बँकसुद्धा लोन 3 वर्षाचे ITR असल्याशिवाय देत नाही. याला आपण स्टँडर्ड टाईम म्हणू 3 इयर्स. निव्वळ शून्य होत असेल तर लगेच बंद करा. पण बाबा कधी ह्या महिन्यात 2,000 रुपये प्रॉफिट होतं आहे, पुढच्या महिन्यात 3,000 होतं आहे, ह्या महिन्यात परत 1,000 झाला, म्हणजे फ्लक्च्युएट आहे. तर अशा फ्लक्च्युएशनला मग आपण विचार करायचा. याला सेल्फ ॲनालिसिस म्हणायचं की कशामुळं चुकतं आहे. आपली जागा चुकली आहे का, आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली आहे का, आपली क्वालिटी जरा चुकली आहे का, ह्या गोष्टीवर एकदा विचार करायचा. आणि जर आपल्या लक्षात आलं की नाही ह्या तिन्ही गोष्टी परफेक्ट आहेत, तर मी म्हणतो तुम्ही 3 वर्ष सर्वाय करायची ताकद ठेवा. आणि जर 3 वर्ष नाही होत आणि 6 महिने डेली लॉस होतो, 6 महिने लॉसमध्ये चालेल, तर 6व्या महिन्यात डायरेक्ट बंद करून टाक. मग त्याला पुढे वाढवत द्यायचं नाही, म्हणजे अजून लॉसमध्ये जायचं नाही. पण ज्यावेळेस आपण बंद करायचा विचार करतो त्यावेळेस फक्त एकदा आठवायचं आपण चालू कशासाठी केलं होतं. काय ज्यावेळेस बंद करायचा विचार आहे त्यावेळेस त्या रात्री एवढाच विचार करायचा की आपण चालू कोणत्या व्हिजनमध्ये केलं होतं. आपलं व्हिजन चुकलं आहे का, तर ठीक आहे हे बंद करू, परत चालू करू, नवीन ठिकाणी चालू करू. एका ठिकाणी चाललं याचा अर्थ असा नाही किंवा तो व्यवसाय खराब आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सॉफ्टवेअरमध्ये 2 कोटीला गेलो, पण लोकांनी सॉफ्टवेअरमध्ये 1000 करोड रुपये कमवले. माझं फॅब्रिकेशन वर्कशॉप डुबलं, पण लई जणांचे फॅब्रिकेशन वर्कशॉप जाऊन बसलेत. याचा अर्थ प्रत्येकाला एक वेगळा वेगळा व्यवसाय असतो, सगळे समान व्यवसाय करू शकत नाही. एखाद्या व्यवसायात यश नाही मिळालं, 6 महिने वर्ष त्याचं ॲनालिसिस करा. 6 महिने लक्षात आलं की नाही होऊच शकत नाही, वर्कआउट होऊ शकत नाही. त्याच्यात बऱ्याचदा असं असतं की आपण वेळ दिलेला नसतो, बऱ्याचदा आपण आपलं 100% दिलेलं नसतं. तर मला असं वाटतं की त्याचं ॲनालिसिस करून 3 वर्ष तरी बघावं. आणि जर 3 वर्ष शक्यच नाही तर 6 महिने ज्या दिवशी वाटेल त्याच दिवशी ते बंद करा. आपण नाही का मन उठलंय त्याचं तोंड बघायची इच्छा नाही, तर तसं एकदा तोंड बघायची इच्छा नाही झाली डायरेक्ट बंद करणे. पण त्याचा अर्थ असा नाही की एखादा व्यवसाय बंद केला म्हणजे लगेच आपण उद्योजक होऊ शकत नाही. तर आपण परत नवीन ट्राय करू. मी म्हणलं ना, प्रयोग करणं आणि ट्राय करणं यालाच एंटरप्रेन्योर म्हणायचं. काही काही अमिताभ बच्चन सांगायला लागलेत आता की स्वतःचा व्यवसाय करून राजे व्हा, दुसऱ्याचा
दुसऱ्याकडं नोकरी म्हणून गुलाम म्हणून जगू नका, ते सगळे लोक दलिंदर आहेत. म्हणजे असं लोकांचं ऐकायचं. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, खरं लय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपल्याला जे जमतं ना ते करा. हे चांगलं का ते वाईट हे नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघ, आपल्या देशात उद्योजक व्हायचं आता ना, नोकरी का व्यवसाय, सगळेच व्यावसायिक झाल्यावर चालणार आहे का? ह्या देशाला चांगला पत्रकार पण पाहिजे, ह्या देशाला एक चांगला पोलीस पण पाहिजे. बरं, मोठमोठाले उद्योजक उभा राहिले उद्योग, पण तिथं सिस्टीम करणारे लोक आहेत. म्हणजे मी म्हणतो ना की नोकरी असेल, व्यवसाय असेल, सगळं चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय ना, आपल्याला आतून काय कम्फर्ट आहे. म्हणजे एक व्यावसायिक होणं म्हणजे सक्सेसफुल नाही, एक चांगली शिक्षिका होणं सुद्धा सक्सेस आहे. एका ठिकाणी आपल्याला जमत नाही, आपल्या लायबिलिटीज आहेत आणि मी हे काम चांगलं करू शकतो, म्हणजे सॉफ्टवेअरचं एखादं, पण मी सॉफ्टवेअरची भले मोठी इन्फोसिस नाही उभा करू शकत, पण मला सॉफ्टवेअरची आवड आहे म्हणून मी ते जॉब करतो. याचा अर्थ नोकरी करणं खराब आहे असं. एक पोलीस नोकरी करतो म्हणजे खराब नाही. मला असं म्हणायचं की झाडू मारणारी सकाळी जी बाई आहे, तिला जर तिचं काम कम्फर्ट वाटतंय आणि ती जर रस्ता चांगला झाडते, तर ती सुद्धा यशस्वी आहे. आपल्याला काय वाटतं, आपण कशात कम्फर्टेबल आहे ते करणं महत्त्वाचं आहे. एक चांगला शिक्षक ती सुद्धा सक्सेसफुल आहे, एक चांगला कारकून ते सुद्धा सक्सेसफुल आहे, एक चांगला कलेक्टर तो बी सक्सेसफुल आहे, एक चांगला पत्रकार तो पण सक्सेसफुल आहे. मला असं म्हणायचं एक चांगला डॉक्टर तो सुद्धा सक्सेसफुल आहे, एक चांगली नर्ससुद्धा सक्सेसफुल आहे की तिला तिचं काम करायला आवडतं. म्हणजे ती खराब आणि हे चांगलं असं नाही. आपण व्यवसाय करतो म्हणजे आपण काय टॉम क्रूज नाही का, वी आर भयंकर ही ग्रेट लोक आहेत व्यवसाय करणारे, असंही नाही. की मला व्यवसाय करायला जमतं आहे, मला बँक सांभाळणं होतं आहे, मला लेबर सांभाळणं होतं आहे, मला मटेरियल सांभाळणं होतं आहे, मला हे कॅल्क्युलेशन जमतं आहे, मी 10 जणांना रोजगार देऊ शकतो, याचा आनंद आहे, त्यांनी व्यवसाय करावा. मला हे एवढी मोठी नाही जमत आहे करायला, मला रिलॅक्स पीस ऑफ माइंड आहे. आता माझ्याकडे एक जण जॉब करतो, ते माझ्यापेक्षा खुश आहे, काय सांगू तुला. ते जॉब करतो आमच्या पब्लिकेशन हाऊसमध्ये आणि ते आता लटकला जाऊन आला 15 दिवस, महिनाभर. मग आता तो सक्सेसफुल आहे का नाही, तर आहे. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की आपल्याला काय आवडतं ते इम्पॉर्टंट आहे. व्यवसाय चांगला किंवा नोकरी खराब असते असं काही नाही. सर, एक प्रत्येकाचा एक नैसर्गिक स्वभाव असतो, एक तो रागीट असणार किंवा एक प्रत्येकाचा एक काहीतरी नैसर्गिक स्वभाव असतो. मला असं वाटतं की तुमचा नैसर्गिक स्वभाव तुमच्या बिझनेसच्या आड येऊ शकतो का? येतो ना. आणि एक त्याच्यात एक रिझन पण आहे. मला एक माझ्या सिनियरने सांगितलेलं होतं की मी आणि माझा ज्युनियर यांच्यात एक पडदा असतो, ज्या पडद्यातून मी त्या बाजूला डोकावू शकतो, पण त्यांनी इकडं डोकावलं नाही जायला पाहिजे. पण ते करताना थोडीशी तारेवरची कसरत होते. तर ते तुमच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरोधात जाऊन काम करायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, नैसर्गिक स्वभावाच्या विरोधात जाऊन आपण काम करायला गेलो ना, तर त्याचं सगळ्यात जास्त मानसिक त्रास स्वतःला होतो. मी ना स्वतःला होतो. तर एक बघायचं की 2-3 जणांचा सल्ला घ्यायचा की आपला एखादा नैसर्गिक स्वभाव आहे, पण तो आडेल तट्टू आहे का, अनवॉन्टेड इगोच आहे का, किंवा लईच जास्त ओपन अप आहे का. ह्या 3चं चेक करायचं. जर तुम्हाला सांगितलं की लईच जास्त, माझं तुम्हाला सांगतो, माझा हात लई मोकळा आहे, मी काय केलं माहिती आहे का, मग कोणी आलं की सर ते गणपती पैसे पाहिजे, हे आलं की पैसे पाहिजे, धुमाकूळ पैसे देणार. मला लक्षात आलं कॉन्सिक्वेन्सेस माझे, मी माझ्याकडे व्यवहारच ठेवला नाही. म्हणजे आपल्याला आपला नैसर्गिक स्वभाव बदलता तर येत नाही. खिशात पैसे नसल्यावर काय करणार, देताच येणार नाही. तसं आपल्या नैसर्गिक स्वभाव आपल्यालाच माहीत असतं, आपल्या खोडी कुणाला माहिती असते, आपल्यालाच माहीत असतं. आणि तो नैसर्गिक स्वभाव बदलता येत, पण त्याला काही तुम्हाला नियम टाकून देता येत की ही गोष्ट करायची नाही. आणि जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध करणं म्हणतात आपण, लई मनाविरुद्ध केली नाही नैसर्गिक स्वभाव, तर त्याचं डिप्रेशन आपल्याला येतं. तर त्या डिप्रेशनपर्यंत जाऊस तर आपला स्वभाव पण बदलू नये. मूळ स्वभाव आपला चांगला असतो बऱ्याचदा. तर आपला स्वभाव एकदा चेक करून घ्यायचा. आणि जर लक्षात आलं की आपण जवळचेच ना, म्हणजे आपली बायको, मुलं की आपले वडील, आई, यांना एकदा विचार करा, यांनाच माहीत असतो आपला स्वभाव कसा. एकदा ते म्हणले की नाही ही एक गोष्ट तुझ्यात प्रॉब्लेमॅटिक आहे, एक तर ती चेंज करून बघायची. जर चेंज नाही होत आणि जर घरचे म्हणले नाही बरोबर आहे, आपल्याला ओळखणारे लोक की आपलं मन इनर मन असतं नाही, तर इनर मन म्हणलं तुम्हाला की नाही तुमचं बरोबर, तर त्या मनाला तोडून काही करू नका. मग समोर लाख रुपये असले तर नको, नाही का आपण की
चोरी केलेले पैसे उचलायचे नाही तर नाही उचलायचे, ते 1 कोटी का असावा. तर हे आपले नियम स्वतःचे काही बनवून घ्यायचे. पण मनाच्या विरोधात जाऊन आपल्याला ते मग त्या सक्सेसला तरी काय अर्थ आहे. आणि त्या बिझनेसमधून मिळणाऱ्याला ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या आहे, पैसे चोरीचे असले किंवा पैसेच मनाच्या विरोधात असले तर मी म्हणतो ना की आपल्याला काय नसते पैसे थोडी काम, आपल्याला हसायचं पण आहे, आपल्याला जगायचं पण आहे, जगातलं सगळं चांगलं खायचं पण आहे, जगातले सगळे प्रॉडक्ट पण चांगले वापरायचे, जगातले सगळे चांगले कपडे पण आपल्याला घापायचे, आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण वाढवायचे, आपल्याला सगळं जग बी बघायचे. हे सगळंच करायचं आहे आपल्याला, नुसतं पैसा बी नाही करायचं आपल्याला. आणि जर हे सगळं सोडून फक्त आपला स्वभाव, मूळ स्वभाव, आपले थॉट, आपल्याला एखादी गोष्ट ती मोडून जर आपण नुसतं पैसे करत असतो की एखाद्या गोष्ट आपली इच्छा नसताना आपल्याला करावं लागत असतं तर मला वाटतं नाही करावं. कारण की शेवटी आत्मसमाधान सगळ्यात इम्पॉर्टंट. रात्री आपल्याला झोप आली पाहिजे. आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली तर आपल्याला झोप नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं आपला आत्मसन्मान आणि आत्मसुख डावलून आपल्याला काय पाहिजे तर नाही करायला पाहिजे. चालेल. नमस्कार सर. सर आपल्या बरेच प्रश्नांमधून एक समर्पक उत्तर मिळालंच की टाईम मॅनेजमेंटबद्दल. पण तरी माझा प्रश्न असा होता की बिझनेसमध्ये 1+2 2+3 करावं लागतं. तर त्या करताना एका बिझनेसमध्ये ज्या 2 बिझनेसमधला गॅप घेताना तो टाईम मॅनेजमेंट त्याच्याबद्दल जरा विचारूच आहे. महत्त्वाचं कसं माहिती आहे का, आपण दोन बिझनेस ना, 2 प्लस. आता तुम्ही एक सांगतो ना की 1+1 बिझनेस मी पण करतो, 1+2 पण करतो, 2+3 पण झाले. बऱ्याचदा असं झालं की एक ना धड भाराभर चिंध्या बी झाल्या, 2-4 बिझनेस ॲट अ टाईम बंद पडले. प्रयोग करून पाहिला. महत्त्वाचं असं आहे की टाईम मॅनेजमेंट कधी होती माहिती आहे का, मिनिमम 70% तरी 2 बिझनेसचं नेचर मॅच व्हावं. म्हणजे कसं की एक साईडला तुम्ही चहाचं दुकान टाकता आणि दुसऱ्या साईडला तुम्ही एखादं फॅब्रिकेशन वर्कशॉप टाकता, मॅच होणार नाही. म्हणजे डॉक्टरने दवाखाना बी चालवायचा आणि तिकडं त्यांनी लेबरचे कामं बी घ्यायची तर मॅच होणार नाही. तर मला असं म्हणायचं की डॉक्टरने मेडिकलचा धंदा करावा 1+1. तर एकदम डायव्हर्सिफाय 2 व्यवसाय करू नये. कालांतराने एक बंद करावं लागतं. काय होतं मग त्याच्यात आपण एखादा पार्टनर घेतो, त्याच्यात एखादा आपण माणूस घेतो. नियत कोणाची चांगली नाही देशात, ते तुम्हाला घोडा लावणारच. आपण काय म्हणतो मिनिमम लावा, थोडा लावा, 10% लावा, 20%, निवड 100% नाही. पण त्याने कसं होतं की मग 2 ठिकाणी लक्ष देणं होत नाही. आणि माणसाने मल्टीटास्किंग असावं. याला काय म्हणतो आपण मल्टीटास्किंग. मग मल्टीटास्किंग व्हायचं तर कसं व्हायचं, ॲट अ टाईम 2 चालू करून होत नाही. आधी एक स्टेबल, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. आणि ह्या 5-10 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला लक्षात येतं की यार कोणते लोक चांगले आहेत. कारण की याच्यात अजून एक्सपिरियन्स यायचा बाकी. काही लोक फसवणार आहेत, काही चांगले आहेत. मग कोण आपल्यासोबत चांगलं काम करू शकतो ही लोक आयडेंटिफाय करा. आणि नंतर हळूहळू बिझनेस एक्सपांड करा. ॲट अ टाईम 2 वेगळ्या डायव्हर्सिफाय नको. म्हणजे इकडं पेड्याचं दुकान आणि इकडं मटणाचं दुकान नाही मॅच होणार. तर माझं असं म्हणणं होतं की जे बिझनेस तुम्हाला 2-3 वाढवायचे ते पहिल्या बिझनेसला दुसरा कोरिलेट. म्हणजे तुम्ही चहाची फ्रँचायसी आहे तर तुम्ही दूध डेअरी टाका, दूध डेअरी टाकली तर म्हशी विकत घ्या. म्हणजे मला सांगायचं की त्या बिझनेसला कोरिलेट आधी मल्टीटास्किंग व्हा. आणि नंतरची स्टेप आहे मग किंवा 10 करोड रुपये आले तर मग मंगल कार्यालय टाकू. म्हणजे ते ॲसेट बिझनेस म्हणतो मी त्याला. ते वयाच्या 40-45 नंतर आपण टाकू. पण तोपर्यंत ज्यावेळेस तुम्ही प्रयोग करतात तर तुम्ही त्यातच डायव्हर्सिफाय करा. म्हणजे एका बिझनेस 2 आणि 2 फार वेगवेगळे बिझनेस ॲट अ टाईम करू नका. त्यांनी काय होईल माहिती आहे का, टाईम मॅनेजमेंट सोडा, मनशांती सगळी निघून जाईल. इथं जाऊ का इथं जाऊ, हे करू का ते करू. आणि परत ते कॅल्क्युलेशन करताना हे डोक्यात ठेवायचं की जो पहिला आपण चालू केला ज्याच्यातून आपल्याला जास्त इन्कम आहे त्याच्यावर जास्त फोकस करायचं. उगाच ते 4-5 करायचे इकडून आणि ते इमॅजिनेशनमध्ये असतं. इकडून आपल्याला 10 मिळते, इकडून 5 मिळते, इकडून 4 मिळते, कवाच मिळत नाही. तर सांगायचं आहे की एक आधी मजबूत करा आणि माणसाने मल्टीटास्किंग व्हावं. मीच हेच सांगतो की एका व्यवसायावर थांबू नका. म्हणजे तू सुद्धा परागजी याच्यात तुम्ही वाढवा. अजून याच्यात भविष्यात नाश्ता येईल. कोण नाही म्हणायचं, कोण म्हणलं चहाचा फक्त चहाच असतं, कोण म्हणलं नाश्ता येईल याच्यात, कोणी तर केलेलं नाही, कोण नाही केलं म्हणूनच आपण करायचं. तर मला असं वाटतं की याच्यात तुम्ही प्रॉडक्ट वाढवा. आणि कारण की कॉम्पिटिशन, त्या मागाशी मॅडम कॉम्पिटिशन अशी होणार आहे की लोक 1 स्टॉप सोल्युशन बघायला. तुम्ही बघा ना, पहिले एक किराणा दुकान होतं, नंतर खेळण्याचं एक दुकान होतं, आता मॉल झाले.
बरं मॉलला तडीपार डायरेक्ट ॲमेझॉन तुमच्या मोबाईलवर आलं, म्हणजे ही कॉम्पिटिशन वाढतच जाणार. तुम्ही एक बघा, कोको कोला अमेरिकेतली कंपनी आमच्या वंजारवाडीत विकत मिळते, म्हणजे त्या कंपन्या इथपर्यंत यायल्यात, तुमच्या डोंगर दऱ्यापर्यंत पोहोचल्यात, कारण त्यासुद्धा कॉम्पिटिशनचा फेस करतात. मग त्यांनी काय केलं, पहिले कोको कोला केला, बघा ना कोको कोला केला, त्याच्यासोबत त्यांनी मग लगेच मँगोचा ज्यूस आणला, लगेच त्यांनी सोडा आणला, त्यांनी इथलं थम्सअप विकत घेतलं, म्हणजे त्यांनी त्यांच्याच बिझनेसला डायव्हर्सिफाय केलं. ते डायरेक्ट तिथून उडून लगेच म्हणले आता एक पेट्रोकेमिकलची कंपनी टाकू, असं नाही केलं. तर त्यांच्या बिझनेसमधलं आधी आपल्याच बिझनेसचे सोबतचे प्रॉडक्ट्स आहेत, बाय प्रॉडक्ट्स, त्याच्यावर लक्ष केंद्रित बघून वाढवा, म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट बसेल. आलं का लक्षात? थँक्यू. बस का आता का झाले? शेवटचा घेऊ आता. सर नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. सर कोणताही बिझनेस करताना सगळ्यात पहिले विचारतो डोक्यात की आपला धंदा हा पुढे चालेल की फ्रॉड होईल, हा असं कसं काय? सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिले तो विचार आलाच पाहिजे, नाही आला तर लोईल प्रॉब्लेम. पहिला विचार तो आला पाहिजे की चालन का नाही चालन. मग आपल्या मनातले आपल्या मेंदूतले दोन मनं असतात, एक म्हणतं आहे चालन, त्यांना एक कमीले, ह्यांना एक कमीले, दुसरं येतं यार नाही आम्हाला नाही जमलं ते डुबन. तर याच्यासाठी सगळ्यात मार्ग आहे की मी मगाशीच म्हणलं की तुम्ही सक्सेस स्टोऱ्या त्या बिझनेसच्या आणि फेल्युअर स्टोऱ्या बघायच्या, आणि आरशासमोर उभा राहून मी जे म्हणत असतो भाषणात की आरशासमोर उभं राहून त्या माणसाला विचार ना, भाई तुझी अवकात आहे काही करायची. ते जर माणूस म्हणला आरशातला की हो, तर मी म्हणतो करून बघून मरू ना, न करता कशाला मारायची. म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्या डोक्यात आली तर ती करून बघू ना, होती का नाही होत. मी म्हणलं ना, पहिला बिझनेस केला बुडला संपला, ओके. दुसरा केला पडला बंद पडला, ओके. भिवून काही होत नाही, ॲक्शन घेऊन बघू ना. एकदा दोनदा पडलं कळाल्यावर 5-1 लाख रुपये लोन झालं, आयुष्यात परत व्यवसाय करायचा नाही, मग चांगली नोकरी बघायची. त्याच्यात आपण स्वतःला क्लिअर होतो की आपण व्यवसायाच्या लायकीचे आहे का नाही आहे, का उगं ही चमक धमक चालली म्हणून चाललो आहे आपण. तर आधी स्वतःला ट्रेन करणं लय गरजेचं आहे. आणि मी त्यासाठी म्हणतो ना, बिझनेस करणं म्हणजे उद्या जाऊन दुकान टाकणं, उद्या लगेच पराग जिल्हा म्हणा द्या फ्रँचायसी, म्हणजे व्यवसाय नाही. व्यवसाय चालू करायचा तर आधी मेंदूला व्यावसायिक बनवा. मग मेंदूला व्यावसायिक कसं बनवायचं? अरे पाटीलवाडा किती पैसे कमीत असून बरं यार, ह्याने तर बरोबर 2-4 कोटी रुपये टाकलेले दिसते त्यार. हा विचार आला का आतमध्ये? अरे इथं खेळण्या ठेवलेत म्हणजे इथं बहुतेक अशा कार्यक्रमांसाठी यांना परवडत असेल का? अरे इतक्या लांब हे लॉन होत असतील का? बरं याच्या जेवणाची क्वालिटी काय असेल? अरे यांनी नेमकी इन्व्हेस्टमेंट किती? हे आपल्या मेंदूत जिथं कुठं जातो ते कंटिन्यू आलं पाहिजे. आणि ह्याची प्रॅक्टिस म्हणजे व्यावसायिक होणे. आणि ही एकदा प्रॅक्टिस मेंदूची झाली की मग समजायचं आपण व्यावसायिक झालो. तोपर्यंत जर भीती वाटत असेल तर गॅप घ्या. आणि जर वाटलं मन म्हणतंय हे बिझनेस करू माहीत नाही चालन का नाही, पण आंतरिक मन म्हणतात. तुम्हाला माझंच उदाहरण सांगतो. मी रावण पुस्तक लिहिलं, आज ते 1.25 लाख सेल आहे, मराठीतलं टॉप 1 आहे. आणि मी ज्यावेळेस पुस्तक लिहित होतो व्यवसाय बंद करून 2015ला माझ्या डोक्यात आलं की यार आपण रावणावर पुस्तक लिहिलं पाहिजे. ते का आलं डोक्यात? कारण रावणावर पुस्तक मला वाचायचं होतं, चांगलं मिळालं नाही. आणि मी त्यावेळेस वाल्मिकी रामायण सगळा वाचला, 18 पुराणं वाचले. आणि म्हणलं रावण तर लय खतरनाक खलनायक आहे, याच्यावर पुस्तक होऊ शकतं. मार्केटमध्ये पुस्तक नाही, मला लूपहोल दिसला होता. आणि मी त्याच्या आधी निबंधाच्यावर काही लिहिलं नव्हतं 10वीला, पण मी म्हणलं करून बघू. आणि लिहायला सुरुवात केली, 1 पान लिहिलं. आणि ज्यावेळेस मी सांगायचं कोणाला अरे मी पुस्तक लिहिलं, मला ते काय ना, अरे आता कोण पुस्तक वाचतंय, सगळे सोशल मीडियावर आहेत, पुस्तक वाचणं बंद झालं आहे. आणि ते पुस्तकात बरं लिहितो काय तर रावण, राम तर लिहि मिनिमम, हाय नाही ती इज्जत जायची. पुस्तकाचं आपल्याला माहिती आहे का आपण आलो कुठून, आपली भाषा असली आहे, आपल्याला लिहिण्याचं कळतं आहे का? पण माझं आंतरिक मन म्हणत होतं की नाही हे चांगलं होणार. मी MSCBला काम करतो, तर एक साहेब म्हणले अरे 60-60 लाखाचे 2 टेंडर शरद घे. मी म्हणलं नाही सर एवढे बार टेंडर नाही. म्हणले का? म्हणलं जरा पुस्तक लिहितो मी. मला येड्यात काढलं ते. म्हणले पागल आहे का तू, 60-60 लाखाचे 2 टेंडर 22 लाख रुपये मिळून जाते, आणि तू काय पुस्तक लिहायचं म्हणतो? काय लिहायलास म्हणलं रावण. अरे राम तर लिहि म्हणले मिनिमम. साहेबच मला नाही म्हणलं साहेब मला आता 6 महिने काही काम घ्यायचं नाही, मला रावण लिहायचं. पण ते पुस्तक मला वाटायचं 6 महिन्यात होईल, ते झालं नाही 6 महिन्यात. अजून 6 महिने लागले, मी काम नाही घेतलं, अजून 6 महिने लागले. आणि 1.5-2 वर्ष लय लॉस गेल्यावर मी म्हणलं त्यावेळेस सॉफ्टवेअर कंपनी उडाली, पूर्ण डिप्रेशन. मला सगळे म्हणायचे आता परत काम चालू कर. 1 टेंडर भरलं पण परत डोक्यात यायचं नाही मला ते कंप्लीट करायचं. का? माझं आंतरिक मन म्हणत. सगळ्यांनी मला अड्यात काढलं, सगळ्यांनी. पण माझं मन मला म्हणत तसं तुझं तुला मन म्हणत. जगात लोक मला भीती घातली,
पुस्तक चालत नाही, तुझी बदनामी होईल, आत्ताचा अवॉर्ड मिळाला आहे, कोणी पुस्तक वाचत नाही, विकल्या जाणार नाही. तुला सांगतो तुझी प्रकाशन संस्था पुस्तक घेणार नाही छापायला, इथपर्यंत म्हणले होते मला. पण मी स्वतःची प्रकाशन संस्था चालू केली, कारण माझं आंतरिक मन म्हणत होतं. आणि ते लिहिलं, सुपरहिट झालं, 1.5 लाख कॉप्या गेल्या, पायरेसीमध्ये लाख गेल्या. लोक मला बुद्धिजीवी समजायला लागले, ज्ञानांना अर्धे लोक मला सर म्हणायला लागले. सांगायचं काय की हे आंतरिक मन आहे. तसं तुझं आंतरिक मन जर तुला म्हणतं हे करू नको तर करू नको ना. भीती कधी वाटते? आंतरिक मन नाही. माझं मन स्ट्रॉंग होतं, मला ते म्हणायचं. तर सांगायचं तात्पर्य की तुला भीती कधी वाटते की तुझं मन स्टेबल नाही, आणि मन स्टेबल नाही तर ते करू नको. आणि जर स्टेबल आहे तुला वाटतं की नाही सर मी लय दिवस झाले, 2-4 वर्ष झाले अनस्टेबल आहे, तर वाचायची सवय लाव. छत्रपती शिवरायांपासून वाचायला सुरुवात कर. तू जय शिवराय म्हणलास म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांचं वासिबेंद्रेचं पुस्तक वाच, नाही तर केळुसकरांचं पुस्तक वाच. 100% मनशांती येईल आणि भीती जाणार नाही. गंडे दोरे बांधू नको, भूतभीत काही नसते. सर जर आपण धंदा स्टार्ट केला तर लोक म्हणतात उधार मेला तर खुदा मेला. उधारीमुळे 90% फ्रॉडच गेलेत. तर उधारी द्यायची किंवा नाही द्यायची? दादांनी तसं विचारलं पहिले की उधारी ठेवायची किंवा नाही ठेवायची. 2 प्रकार असतात. लोक उधार देतात, लोक उधार घेतात, लोक पैसे बी देतात. आणि अजून एक प्रकार आहे याच्यात, मोठेपणात उधारी देणे. म्हणजे आमच्या बीडला गेवराईला एक जणांनी कपड्याचं दुकान टाकलं. ते परत म्हणून मला आता सर तुम्ही माझा उल्लेख सारखाच काय करता म्हणून. ते एका यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली ते म्हणला सर बस झालं की माझा उल्लेख करणं. 2-3दा केला, ते माझ्या ओळखीत झाला ना. ते बीडमध्ये एकानं टाकलं, ते त्याच्या पाहुण्याच फोन आला म्हणून सर बस झालं म्हणलं किती नाव घेता. मग त्याने काय केलं, टाकलं कपड्याचं दुकान. मोठं दुकान टाकलं, लॅविश उद्घाटन, 1-2 लाख रुपये. गावातून माणसं यायचे, अरे आपल्या याने दुकान टाकलं, त्या दुकानात जायचे. ते म्हणा साडी घ्या की उधार, आपलं दुकान आहे. लोक म्हणा हे आपलंच दुकान आहे. 10-20 लाख रुपयाचं उधार घेऊन गेले लोक. द्यायला दुकान बंद करायची वेळ आली. 2 प्रकारच्या उधाऱ्या, की समोरचा माणूस जेन्युन आहे का, त्याच्याकडे आज पैसे नाहीत, 15 दिवसांनी देतो, त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला नाही येतं. बरं आपण एकदा फसू, 2दा फसू, 3ऱ्या वेळेस नाही फसणार. आणि नंबर 2ची गोष्ट, उधार द्यायचं तर आपल्या टोटल बिझनेसच्या टर्नओव्हरच्या 10% पहिल्यांदा, नंतर 20% वाढा. आधी आपली ताकद बनवायची, तोपर्यंत उधार द्यायचं नाही. म्हणजे बाहेरून माल आणला 10 लाखाचा आणि उधार 20 लाखाचे, नाही तर 10 लाखाचा माल आणायचा 10 लाखाचा उधार, त्या 10 लाखाला आपल्याला तर पैसे द्यावं लागणार. तर असं माझं म्हणणं आहे की 10 लाखातला तू 1 लाखापर्यंत उधार देऊ शकतो. आणि याला काय म्हणायचं माहिती आहे का, ट्रायल अँड एरर. ट्रायल अँड एरर ना, आपण प्रॅक्टिस करतो ना, वकील प्रॅक्टिस करते, डॉक्टर प्रॅक्टिस करतात, तसं व्यावसायिकसुद्धा प्रॅक्टिसच करत असतात. तर ह्या प्रॅक्टिसमधून तुझ्या लक्षात येईल की उधार द्यायचं की नाही, किंवा कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. पण लय जास्त उधार देऊन धंदा होत नाही. मोठेपणात तर धंदा चालूच करायचा. मोठेपणा, अरे आपल्याकडं 10 जण आले गावाकडून, हो द्या चहा, एकदा डबल पे आपलं दुकान आहे, डुबलेच मग. तर काउंटरला कोणाचे 50 पैसे सोडायचे नाही, बाहेर त्याला जीव घाला. हे जर पाळलं तरच धंदा टिकते. सगळं उधाऱ्या म्हणजे नाही नुसते लोक गरजेमुळेच उधार मागत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला बी लेखंड असतो उधार द्यायचं, मोठेपणा असतं ना, कोणाच तरी ओळखीने आलेला असतो, तो कंड जरा बंद करायचा. चालेल, थँक्यू. मला वाटतं थांबू आता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. इतकं ऐकून घेतलं, धन्यवाद. धन्यवाद सर. प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये त्याला कॉम्पिटिटर आहेच, पण आपल्यात सुद्धा कॉम्पिटिशन झाल्याशिवाय आपल्या प्रगतीला चालना बऱ्यापैकी मिळत नाही, आपण ग्रोथ झोनमध्ये जात नाही. म्हणून आपल्या या उद्योग समूहामध्ये आपलं जे शिवराय अमृततुल्य फ्रँचायझीज आहेत, तर सर्वात जास्त 2023 आणि 24मध्ये उत्तम कामगिरी ज्यांनी केली आहे, जास्त सेल ज्यांचा झाला आहे, अशा 3 शॉप्सला आपण निवडलं आहे, फ्रँचायझीसला निवडलं आहे. तर त्यापैकी प्रथम क्रमांक जातोय दामोदर चौक, पाथर्डी फाटा, श्री वैभव तळेकर सर यांना. त्यांनी येऊन हा पुष्पगुच्छ, शाल आणि शील्ड या ठिकाणी सरांच्या हस्ते स्वीकारायचं आहे. द्वितीय क्रमांक जातो इंदिरानगर श्री राजेंद्र वाडेकर सर यांना. प्रोत्साहनपर हे त्यांना देण्यात येत आहे. तृतीय क्रमांक नांदुर्नाका श्री गोविंदा पाटील सर. म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याशिवाय आपली प्रगती नसते.
उत्तर प्रदेशामध्ये काही महिन्यात शुराय अमृततुल्यच्या 11 शाखा सुरू झाल्या आहेत आणि ज्यांच्या सहकार्याने खूप घवघवीत यश उत्तर प्रदेशामध्येही आपल्याला मिळत आहे असे श्री राजकुमार विश्वकर्माजी यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांच्या कर्तृत्वाबद्दलचा हा सन्मान त्यांना या ठिकाणी देण्यात येतोय. टाळ्यांचा गजर जरा कमी झालाय. हातातले मोबाईल बाजूला सरून टाळ्यांसाठी थोडे कष्ट घ्या. खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्राचं मराठमोळं चहापण ज्यांच्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये लोकांच्याच जिभेपर्यंत पोहोचलं असे राजकुमार विश्वकर्माजी यांच्या ह्या सन्मानाचा, कर्तृत्वाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा हा पुरस्कार त्यांना मिळतोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचंय. पुढे मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते माननीय श्री महेंद्र पाटील सर यांना. शुराय उद्योग समूह याची शुराय अमृततुल्य या कन्सेप्टला येत्या मार्च महिन्यात 2024ला 4 वर्ष कंप्लीट होतील. या 4 वर्षात शुराय अमृततुल्य या कन्सेप्टने अपेक्षित अशी उंची गाठलेली आहे. शुराय उद्योग समूहाच्या प्रत्येक सदस्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि परफेक्ट मॅनेजमेंटने अपेक्षित अशी उंची गाठलेली आहे. आणि आज आपले माननीय प्रमुख वक्ते शरद तांदळे सर यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, याची भर त्याच्यामध्ये पडली आणि नक्कीच आपण अजून यशस्वी होऊ व आपल्या व्यवसायात अजून आपण भर पाडू व पुढे जाऊ यात शंकाच नाही. शरद तांदळे सरांचं शुराय उद्योग समूहातर्फे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला येऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं व त्यांच्या या एनर्जेटिक मार्गदर्शनामुळे आपण सगळेच या येत्या भविष्यात खूप काही प्रगती करू अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम सक्सेसफुली पार पडला असे मी जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.